अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ ओम दत्त चिले. सगळ्यांना नमस्कार. आपल्या या टेल्स ऑफ सेंटच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण बघतो आहोत की विविध संतांच्या सोबत राहिलेले त्यांचे कृपांकित शिष्यांचे भक्तांचे आपण पॉडकास्ट करतो आहोत. आज मी आलो आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या की ज्यांचं म्हणजे एकंदरीत आपण पूर्ण जीवन बघितलं तर त्यांना चिले महाराजांचा सहवास लाभला आहे, ठाकूर महाराजांचा सहवास लाभला आहे आणि ज्यांच्यावरती समाधीनंतर चिले महाराजांनी विशेष कृपा पण केली आहे. तर असा दिव्य जो त्यांचा जीवन प्रवास आहे तो आपण उलगडणार आहोत. तर मी आलो आहे वाघ काकांच्या इथे. काका नमस्कार. खरं तर काका अमेरिकेत होते आणि भारतात आल्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर हा सगळा चिलेदेवांच्या कृपेने योग जुळून आला. आज योगीराज गुळवणी महाराजांची पुण्यतिथी आहे. इतक्या पावन दिनी आज हा सगळा योग आला आहे. तर मी चिले महाराजांच्या योगीराज गुळवणी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या पॉडकास्टला सुरुवात करतो. तर माझा काका नमस्कार. ओम दत्त चिले. ओम नमस्कार. नमस्कार. आमच्या सगळ्यांना नमस्कार. यस, आमच्या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो आणि पहिले तर धन्यवाद देतो की आपण आम्हाला हा इंटरव्ह्यू देत आहात, पॉडकास्ट देत आहात. तर मी सगळ्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारतो, तर तसं तुम्हालाही विचारतो आणि आपलं जसं माझं काकांच्या आधी बोलणं झालं आहे तर मुद्दाम इथे सांगू शकतो म्हणजे इच्छितो की दत्तकृपा ही होण्यासाठी किंवा सत्पुरुषांची कृपा होण्यासाठी त्यांचा सहवास लाभण्यासाठी आपल्या कुळामध्ये कुठेतरी दत्त प्रभूंचा तो वरदहस्त लागतो. आणि माझा प्रश्न असा की तुमच्या कुळामध्ये तुमच्या माहितीत आधी कोणी दत्त उपासना केली होती का, किंवा विशिष्ट कुठल्या संतांची कृपा किंवा त्यांचा अनुग्रह तुमच्या घरामध्ये होता का? नमस्कार. आमच्या आईंना देवाचं खूप होतं. त्याचं जे अगदी नवविधा भक्ती जी म्हणतात ती पूर्ण त्यांच्या मनात अंगात भिनलेली होती आणि दत्ताचं ते पुष्कळ करत असत आणि त्यांचं पोथी वाचन हे नित्य नियम चालू असे. वडील एक्सटर्नली काही दाखवत नसत. त्यांच्या मनामध्ये ते म्हणायचे माझ्या कामात राम आहे, पण ती त्यांना जमेल ती देवसेवा हस्ते परस्ते करत राहायचे. बरोबर. उदाहरणार्थ त्यांनी शंकर महाराजांच्या पोथी छापलेल्या आहेत. बरोबर. एक सेवाभाव म्हणून. बरोबर. अशा प्रकारे आमच्या घरामध्ये दत्तसेवा ही चालू आहे. आता तुम्हाला म्हणून मुद्दाम इथे पॉइंट आउट करतो की चिले महाराज हे शंकर महाराजांना भाऊ म्हणायचे, दादा म्हणायचे. आणि बघा, जेव्हा आपण बोललो, तुम्ही मला सांगितलं, तर अचानक पद्धतीने चिले महाराजांची कृपा तुमच्यावर आहे किंवा ती झाली किंवा संबंध तुमचा देवांशी आला. पण जेव्हा बोलण्यात न कळलं की तुमच्या वडिलांनी कधीतरी शंकर महाराजांची कुठेतरी कशातरी पद्धतीची सेवा, जी काकांना माहिती नाही, पण मला असं वाटतं की जर आपल्याला चिले महाराजांचा एवढा जवळून संबंध आला, त्यांची सेवा घडली किंवा त्यांची कृपा आहे, तर शंकर महाराजांचाही संबंध तो त्या काळात आला असावा. कारण म्हणूनच मला असं वाटतं की जसं चिले महाराजांनी म्हटलं होतं की दादांचे सगळे शिष्य किंवा भक्त मी माझ्या पदरात घेतलेत, हे सगळ्यांना श्रुत आहे. तर तसं आपल्या घरामध्ये तुमच्या वडिलांनी, जसं काकूंनी मला सांगितलं की काकांच्या वडिलांनी शंकर महाराजांची पोथी किंवा चरित्र प्रकाशित केलं होतं, तर तो एक संबंध आहे. दुसरा महत्त्वाचा जो मी इथे पॉइंट आउट करतो की काकांना अभ्यंकर दादांचा मोठा सहवास लाभला होता. आता मला अभ्यंकर दादांबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांच्या घरात प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंची कृपा होतीच, ज्यांच्या घरी दत्त बनून शंकर महाराज गेले, ज्यांच्याकडे चिलेदेव गेले, ज्यांच्याकडे शिवाजी महाराज गेले आणि असंख्य सत्पुरुष ज्यांच्या घरी येऊन जाऊन होते, तर अशा घरामध्ये अभ्यंकर काकांचा जन्म झाला होता आणि त्यांचा सहवास आपल्याला लाभला. आता मी बरोबर, तर मग ह्या सगळ्या एकंदरीत बॅकग्राऊंड मी सगळ्या प्रेक्षकांना याच्यासाठी सांगितलं कारण चिले महाराजांची कृपा किंवा कुठल्याही दत्त सांप्रदायिक सत्पुरुषांची कृपा अचानक कुठे होत नाही. त्याची जसं फळ येण्यासाठी, शेतात पीक येण्यासाठी आपल्याला त्याची मशागत करायला लागते, तशी दत्तात्रय प्रभू आपल्या भक्तांच्या कुळाची मशागत करतात असं मला वाटतं. तर याच्या पलीकडे मी आता असं आपलं बॅकग्राऊंड विचारतो की तुमचा जन्म कुठे झाला आणि मग तुमची आधीची जडणघडण कशी होती? माझा जन्म झाशी, बरोबर, उत्तर प्रदेश इथे झालेला आहे. बरं. आणि तिथे आमचे वडील रेल्वेत असल्यामुळे होते. बरोबर. वायरलेस इन्स्पेक्टर म्हणून. आई ही देवभोळी, देवभक्त, खूप देवाचं करणारी. वडील हे कर्मयोगी साधारणपणे. बरोबर.
असे 2 संस्कार माझ्यावरती पॅरलल होत गेले, बरोबर. की कर्मही करायचं आणि भक्तियोग पण करायचं, बरोबर. भक्ती पण करायची. यांचा असा एक छान संगम माझ्या जीवनात झालेला आहे. बरोबर. पण झाशीला माझं सगळं शिक्षण हे कॉन्व्हेंट एज्युकेशन आहे, सगळं इंग्लिशमध्ये. सगळं इंग्लिशमध्ये. बरोबर. आणि दुसरी जी भाषा अवगत होती ती होती हिंदी. बरं. 11वी झाल्यावरती सिनियर केम्ब्रिज मी केलं. त्यानंतर मी IIT मद्रासला गेलो, बरं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बरं. मद्रास. तिथे बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स झालो. बरोबर. तदनंतर एक वर्षभर लार्सन टुब्रो मुंबई येथे सर्व्हिसला होतो. बरं. आणि तिथून मग एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी थायलंडला आहे तिथे मी माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलं. बरं. असं शिक्षण झाल्यावरती मी परत आलो आणि माझी पहिली नोकरी ही पुण्यात लागली. बरं. म्हणजे सुरुवातीला किर्लोस्कर कन्सल्टंट्स आणि नंतर मग फिलिप्स इंडियामध्ये. बरं. आणि फिलिप्स इंडिया ही मल्टीनॅशनल आहे. बरोबर. तेव्हा तिथेही काही मराठीचा फारसा संबंध नव्हता. सगळं इंग्लिशमध्येच व्यवहार. पण मग तिथे उत्तर प्रदेशमध्ये असताना लहानपणी तुमच्या आईवडिलांसोबत तुमच्या तीर्थयात्रा किंवा एखाद्या ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी, कारण उत्तर भारतामध्ये बरेचसे तीर्थ आहेत, आपले मोठे जे तीर्थ आहेत अयोध्या, काशी, हे सगळे तिथे आहेत. तर तेव्हा कधी जाणं होत होतं का? आणि तेव्हा कधी कुठल्या सत्पुरुषांचा संबंध आला होता का? मला एकदम आठवत नाही, पण मंदिरामध्ये आई निश्चित जायची. वडील फारसे जात नसत. बरं. इव्हन तीर्थस्थानांना वडील फारसे जात नसत. बरं. कारण त्यांचा विश्वास होता कर्म हेच धर्म आहे माझा. बरोबर. कर्म हाच राम आहे. बरोबर. पण आता तिकडचे परिसरामध्ये म्हणजे मथुरा झालं का, त्यानंतर वृंदावन झालं, हे सगळं झालेले आहेत परिसर करून. बरोबर. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपले वडील जॉबला लागले झाशीला, त्यानंतर त्यांची ट्रान्सफर पुण्यात झाली होती असं आपण मला सांगितलं होतं. तर नक्की ते वर्ष कुठलं होतं? नाही, आधी ते पुण्यात आले, मग ते झाशीला गेले. ओके. असं बरं. झालंय. तो आणि काय मग प्रसंग? झाशीला स्थायिक झाले ते. ओके. तर मग पुण्यात केव्हा आले तुमचे वडील पहिल्यांदा? ते मग 1948च्या आधी असावेत. त्यांचं लग्न झालं त्यावेळेस ते पुण्यामध्ये होते. लग्न हां. ते वर्ष कुठलं ते लग्नाचं? साधारणपणे 45 वर्षाच्या 22, 32, 42, 45च्या आसपास 1945. तर विशेष म्हणजे मग मला असं वाटतं त्या काळात पुण्यामध्ये असंख्य सत्पुरुष होते. आता इथे संबंध असा की तुमचे वडील जर 45ला पुण्यात असतील त्या शंकर महाराज, योगीराज गुळवणे महाराज असे महापुरुष पुण्यात होते. आणि मला असं वाटतं तुमच्या मातोश्री या धार्मिक होत्या. तर कधीतरी आईसोबत म्हणावं, कोणाच्या सोबत म्हणावं, शंकर महाराजांचं कुठेतरी दर्शन झालं असावं. माझा जन्मच झाला नव्हता पुण्यात असताना. माझा जन्म झाशीला झालेला आहे. बरं. तेव्हा ते झाशीला शिफ्ट झाले. बरं. त्यानंतर माझा जन्म झाला. बरं. तेव्हा आईनी असं म्हणते ती की तिने शंकर महाराजांना एकदा बघितलेलं आहे. तेवढाच एक मला काहीतरी आठवतंय. बरं. पण तसा मी पुण्यात नव्हतो. माझं सर्व बालपण झाशीला झालं. जन्म झाशी, बालपण पण झाशी. आणि विशेष मला काय वाटतं की आपल्याला मराठी माहिती नव्हतं, मराठीत आपलं शिक्षण झालेलं नव्हतं, तरी मी इथे सांगू इच्छितो की इथे सगळे जे पुस्तक ठेवले आहेत त्या पुस्तकामधनं हिंदी आणि मराठीमध्ये विशेष करून चिलेदेवांनी साहित्य निर्मिती काकांकडनं करून घेतली आहे. तो सगळा भाग आपण या पॉडकास्टच्या उत्तर भागात बघूयात. तर मग आपलं सगळं जे एज्युकेशन झालं झाशीमधनं IITला आपण गेलात, IITमधनं मग मास्टर्स केलं आणि मग किर्लोस्करला जॉबला आलेत आणि मग फिलिप्सला. ओके. मग तेव्हा आपला आणि अभ्यंकर काकांचा कसा संबंध आला? आमच्या आईंची एक मैत्रीण होती जवळची, ती आणि अभ्यंकर हे लोक रिलेटिव्ह आहेत. बरं. तर त्यांच्या थ्रू मग अभ्यंकरांकडे आम्ही गेलो. बरं. आई घेऊन जाते म्हणून आम्ही जायचो. बरं. म्हणजे मी काही फार धार्मिक होतो किंवा फार असं होतो असं नाही. आई जाते म्हणून आपण जायचं. बरं. आणि त्यांच्याकडे मग जाणं येणं होतं आणि त्यांनी तसं मार्गदर्शन खूप केलं आमच्या कुटुंबाला, हे मला आठवतंय. बरं. कारण इव्हन जेव्हा माझा मोठा भाऊ तो माझ्याही आधी आला पुण्यामध्ये, तो जेव्हा आला तेव्हा पहिले अभ्यंकर सरांनीच, काकांनीच त्यांना सांभाळलं आणि मार्गदर्शन केलं. बरं. त्यामुळे त्यांची आमची संबंध चांगले, त्यांची कृपादृष्टी आमच्यावरती चांगली होती. बरोबर. तो आमचा एक मोठा संबंध होता. पण मग तुमचा आणि चिले महाराजांचं जे, किंवा तुम्हाला चिले महाराजांबद्दल माहिती कधी झाली आणि पहिल्यांदा मग तुम्ही अभ्यंकर काकांच्या सांगण्यावरनं शंकर महाराजांच्या मठात कधी गेला होता किंवा त्यांच्यासोबत गेला होता की तुम्हाला माहिती कशी झाली? नाही, शंकर महाराजांचं मठ हे सर्वश्रुत होतं पुण्यामध्ये, माहिती होतं तुम्हाला. अभ्यंकर काकांनी सांगितलं म्हणूनच गेलो असं नाही. बरं. एक जनरल माहिती होतं म्हणून दर्शनाला गेलेलो. बरं. असं झालेलं आहे. मग त्यांच्याकडनं तुम्हाला त्यांच्या चरित्राची माहिती झाली होती का, की असे महाराज यांच्याकडे यायचे अभ्यंकरांकडे,
किंवा महाराजांचं बरंच वास्तव्य त्यांच्या घरात होतं. ऐक्यू जेवढं होतं तेवढं, म्हणजे बरोबर. सहज जे काही ऐकलं असेल तेवढं, बरोबर. की अभ्यंकर काकांकडे ते यायचे म्हणून. आणि तुम्हाला अभ्यंकर काका कसे आठवतात? कारण मी तर तुमचा चिले महाराजांशी संबंध तर आपण हो, बघूयात, हो. पण विशेष म्हणजे अभ्यंकर काका हे फार अधिकारीच होते. हो, तर त्यांच्याकडे येणारे पण मंडळी बरेच होते. हो, हो, आणि शंकर महाराजांची, चिलेदेवांची विशेष कृपा त्यांच्यावर होती. हो, हो. त्यांच्याकडनं साधन पण बरंच घडलं होतं. तर तुम्हाला ते कसे आठवतात आणि तुम्हाला त्यांनी विशेष काय सांगितलेलं होतं का उपासनेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल किंवा तुमच्या आईला, असं काही तुम्हाला आठवतं का? नाही, माझं तेवढं कधी इनडेप्थ बोलणं झालं नाही, कारण मी तसा थोडं आपल्या ह्याच्यातच राहायचो. ओके, बरं, बघणं बरोबर राहायचो. बरोबर. आणि थोडंसं नॉन मराठी असल्यामुळे, नॉन मराठी म्हणजे शिक्षित बरोबर. नसल्यामुळे मी फार एंटर नाही करायचो त्या सर्कलमध्ये. बरोबर. सर्कलमध्ये. बरं, आपलं आई जाते म्हणून जायचं, तिकडे काहीतरी सत्संग चालू असायचा, 4 लोक बसलेले असायचे. बरोबर. अभ्यंकर का गायडन्स करतायत लोकांना हे कळत होतं मला. बरेच लोक त्यांच्याकडे तेव्हा येत होते. येत होते, पण मी कधी त्यांना काही विचारलं असं नाही की आता बरोबर. ह्याचं कसं होईल, तसं कसं होईल. मग हा जो तसं कृष्ण काही झालं सरस्वती नाही. जो निवास आहे, हां. तर त्याच निवासामध्ये तुम्ही तिथेच जाता? आम्ही जात होतो. हो. बरं. मग हां. त्याची खासियत अशी की शंकर महाराजांनी सांगितलं होतं की अभ्यंकर काकूंना की तुझ्या घराच्या वास्तुशांतीला मी येईल. आणि त्याच्यानंतर मग शंकर महाराजांनी 1947ला देह ठेवला. आणि बरोबर ते वचन सिद्ध करण्यासाठी चिले महाराज त्यांच्या घरी आले होते. अरे वा, किती मोठं. चिले महाराज म्हटले, हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, मग चिले महाराज म्हटले की मी आलो ना, तुला सांगितलं होतं ना. त्यामुळे म्हणजे ती वास्तू असाधारणच होती. आणि तेव्हा त्यांच्याकडे अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा होत होता. म्हणजे अजूनही तो होतो. तर तुम्ही तो अटेंड केलाय का? नाही, मला असं फारसं आठवत नाही, कारण मी सांगितलं मी फार एवढा बरोबर नव्हतो म्हणजे. आध्यात्मिक आणि हे नव्हतो. विशेष आहे की आणि तुम्ही एवढे हायर एज्युकेटेड असल्यामुळे पण हा सगळा तुम्हाला तेव्हा तर एक आता थोडंसं एलियन वाटायचं मला. हा की काहीतरी अरे चालू आहे बाबा. हा काहीतरी चालू आहे, वेगळं चालू आहे. म्हणजे मी मुद्दाम सांगू इच्छितो की काकांचं डॉक्टरेट पण झालंय आणि काकांनी एनजीओ पण चालू आहे. तर आपल्या एनजीओ बद्दल पण आम्हाला माहिती सांगा. आमच्या एनजीओचं नाव आहे डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी. मला का कोण जाणे, बालपणी त्याला इनर कॉलिंग म्हणतात, की आपल्या आजूबाजूला बरेचसे बेरोजगार लोक आहेत, तर त्यांना आपल्याला कशी मदत करता येईल असं वाटत राहायचं अगदी लहानपणापासून. मी फिलिप्सला लागलो तेव्हा फिलिप्सचे हॉलंडचे लोक यायचे, कारण त्यांच्याशी आमचं हे होतं, कोऑपरेशन होतं. तेव्हा असं बोलण्यात चालण्यात असं कळायचं की त्यांच्याकडे बेरोजगारी कमी आहे. बरं. म्हणून मी एकदा आमच्या कुठल्या तरी पार्टीमध्ये माझ्या जे बॉस होते, सिनियर बॉस, त्यांच्या कानावर टाकलं आहे की मला बघावंसं वाटेल की तिकडे कसं काय बेरोजगारी कमी आहे. तर काय कोण जाणे, पण ईश्वर चेतना अशी होती की त्यांनी ते मनात ठेवलं आणि 2-1 महिन्यानंतर मला बोलवलं की प्रदीप, मी तुला 2 महिन्यासाठी युरोपला पाठवत आहे ट्रेनिंगसाठी. ओके. आणि बाकी ते काही बोलले नाही. त्यांनी पूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम आखलेला होता. मी त्या ट्रेनिंग प्रोग्रामला गेलो आणि ट्रेनिंग दिवसा व्हायची. मग संध्याकाळच्या वेळेस मी त्यांच्याकडे टेलिव्हिजन प्रोग्राम्स वगैरे बघत बसायचो. बरं. आणि तिथे मग एक कार्यक्रम मला सापडला, फोकस ऑन द मार्केट म्हणून, ज्याच्यामध्ये ते 5-6 छोट्या उद्योजकांचे इंटरव्ह्यूज ठेवायचे आणि एखादी गव्हर्नमेंट एजन्सीचा इंटरव्ह्यू असायचा. तर मग मी त्यांच्या स्टुडिओला गेलो, त्या KRO TV म्हणून. त्यांना विचारलं की हे काय प्रोग्राम आहे. तर ते म्हणे की नाही, 6 वर्षापूर्वी आमच्याकडे बेरोजगारी खूप होती. आमच्या लक्षात आलं की बेरोजगारी ही रोजगारीमुळे नाही, तर आपल्याकडे उद्योजक कमी आहेत आपल्या देशामध्ये. बरोबर. तर उद्योजक निर्माण करणं हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. ते उद्योजक का होत नाहीत तरुण मुलं, कारण त्यांना एक भीती असते छोट्या उद्योगांची. बरोबर. आम्ही त्यांना छोटे उद्योग दाखवतो की हे बघा, तुम्ही जर बेरोजगार असाल तर छोटा उद्योग असा तुम्ही विचार करू शकता. बरोबर. एखाद्या खोलीमध्ये करता येतो, 10 माणसं नुसती घेऊन करता येतो. पण प्रत्येकाच्या समोर नोकरी करायची म्हणजे 1000 एम्प्लॉईज आहेत अशा ठिकाणी नोकरी करायची असं असतं. बरोबर. पण तसं नसतं. बरोबर. तर तो मी कार्यक्रम बघितला आणि मग मी जो भारतात करीन असं मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी ताबडतोब हो, आम्ही तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करू असं म्हटलं. मग इथे आल्यावर काही 4 लोक चांगली भेटली मला. एक ब्रिगेडियर गोळे, राम साठे, पुष्पाताई हिरे, PH भावे, माझी मिसेस, मी, असे आम्ही 6-7 लोक एकत्र आलो आणि मग ते डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी ही स्थापित केली. हे कधी? हे झालं आमचं 1987 मध्ये स्थापित झाली. बरं. 87 मध्ये. तेव्हापासून अजून ते सुरू आहे. कर्म येशू भजावा असं गीता सांगते. तर हे तुमच्या बाबतीत दिसून येतं. आता मी मूळ मुद्द्याकडे वळतो. बोला ना. की तुमचा आणि पहिल्यांदा चिले देवांबद्दल तुम्हाला माहिती कशी झाली आणि तुम्ही देवांचं पहिल्यांदा दर्शन कसं घेतलं, तो तुम्हाला ते चित्र कसं आठवतं? बेसिकली अभ्यंकर काकांच्याच कडनं निरोप आला. बरं. की हे एक सिद्ध पुरुष आलेले आहेत. बरं. आणि आम्ही त्यांच्याचकडे दर्शनाला गेलो. पण मी नेहमीसारखं मागे बसलो होती, म्हणजे काही फारसं काही पुढाकार मी घेत नव्हतो तिकडे. बरं. आणि बसली बाबा, कोणीतरी एक व्यक्ती बसलेली आहे, आपण नमस्कार चमत्कार केला
आणि मी काही फार इम्प्रेस नव्हतो त्यावेळेस त्यांच्या हा. पर्सनॅलिटीला. कारण ते एकदमच सगळं फार म्हणजे फसवं होतं ते. मला मी असं- नेहमी म्हणतो की चिले महाराजांचा एक अवतार जो होता ना तो त्या दत्त परंपरेला एकदम म्हणजे दत्तप्रभू एकदम खालच्या थळाला आले. प्रत्येक अज्ञानी सामान्य माणसाला हा. त्यांनी कृपा म्हणा, त्यांची आपला तो जो संदेश असेल किंवा त्यांना जवळ करायचं होतं प्रत्येकाला, म्हणून त्यांनी अतिशय सर्वसामान्य माणसासारखा तो सर्वसामान्यासारखे अवतार धारण केला होता. म्हणून मग ते तुम्हाला ते चित्र तसं दिसलं असावं. कारण ते कुठलं प्रवचन नाही, कुठलं ज्ञान नाही, कुठलं कोणी ऋग्वेदातले काही श्लोक नाही, कुठलेही वेद नाही, वेदांग नाही, काही सांगायचं नाही. तुम्हाला ते पहिल्यांदा त्यांना बघितलं, तुम्हाला ते काय कसे बसले होते, कसे ते काय करत होते? साधारण पांढरा पायजामा, पांढरं शर्ट नेहमीचा त्यांचा पेहराव होता. बरोबर. ते कुठे त्यांचं आसन असेल तिकडे तेवढे बसले होते. बरं, पण काही असं बोलणं किंवा असं काही इंटरॅक्शन नाही झालं. काही नाही. आणि ते काय असंबंधित खूप बोलायचे. बरोबर, काय बोलताय हेच कळायचं नाही. बरोबर. एखाद्या माणसाला काहीतरी लिहायला सांगायचं, गणित सोडवायला सांगायचे, काहीतरी करत राहायचे. थोडेसे रागीट पण होते ते, पण राग पण त्यांचा बघितलेला आहे मी. मग तिथे काही दिवस दर्शन घेतलं. मग काही वेळा कळायचं की ते पलनीटकर म्हणून ते खूप चांगले सद्ग्रस्त बरोबर. त्यांच्या बंगल्यावर आलेले. बरोबर, मग आम्ही ते अभ्यंकरांकडूनच माहिती मिळायची आम्हाला. मग तिकडे दर्शनाला जायचो. बरं. पण असा त्यांचा थांग पत्ता कधी लागला नाही. पहिल्यांदा दर्शन जे झालं ते कोणत्या वर्षी झालं, कुठलं साल होतं ते? मला नीट आठवत नाही. 1980च्या आसपास असावं. ओके, बरं. एकूण 86 मध्ये शेवटचं दर्शन झालं माझं. 80च्या आधी असेल. नाही 80च्या आधी असेल, कारण मला 9 वर्ष झाली होती तेव्हा. तुम्ही आलेला होता हो, पुण्यामध्ये. हो. 70 टोटल 9 वर्ष माझी झाली त्यांची हयातीतल्या दर्शनाची. तर 87 शेवटचं आहे. बरं. 7 आणि 2 9 म्हणजे 87, 86. 1978ला दर्शन झालं ओके, पहिलं. 1978. आणि तिथून 1986 पर्यंत. शेवटपर्यंत साधारणपर्यंत दर्शन झालं. बरं, म्हणजे खूप मोठा पिरियड तुम्ही हो, खूप मोठा बघितला. पिरियड. तर मग अभ्यंकरांकडे आणि पळणीटकरांकडे दोन्ही ठिकाणी आपण दोन्ही गेला होता. ठिकाणी दर्शन झालं. तुम्ही मला एक प्रसंग सांगितला की तुम्ही जॉबला चालला होतात आणि बस होती, तो आम्हाला प्रसंग सांगा. काही असं म्हणजे मुद्दा मी सगळ्यांना सांगू गंमत इच्छितो. गंमत म्हणून सांगतो की मी सांगितल्यावर नाही मला काही चिले महाराजांचं फार असं वाटायचं नाही त्यावेळेस. बरोबर, आई म्हणते तिचा विश्वास आहे, अभ्यंकर काका म्हणतात, अभ्यंकर काकांवरती आमचा विश्वास होता. बरोबर, ते म्हणतात बा कोणीतरी आहे म्हणून आम्ही जायचो. बरोबर. आणि जायचं म्हणजे कसं फक्त आपलं काहीतरी सेल्फिश काहीतरी घेऊन जायचं, काम काहीतरी बरोबर. काही असेल, तब्येत बरी नाही आहे, फला नाही होते, तसं ठिकाणं नाही होते, तेवढंच मनात घेऊन जायचं. फार काही तुम्ही आम्हाला अध्यात्म द्या, देवाची भेट घालून द्या असं काही म्हणत नव्हतं. बरं. तर आईनी सांगितलं की अरे तू ते पलनेटकरांकडे आलेले आहेत आणि तू दर्शन घेऊन मग जा कामावर. म्हटलं अरे माझी बस चुकेल. म्हटलं म्हणजे जा तू म्हणे. तर आईच्या आग्रहार्थ मी गेलो पहाटे उठून दर्शनाला गेलो. तो महाराज बसले होते, त्यांनी बसवून घेतलं. ते काही डायरेक्टली काहीच बोलायचे नाहीत. आणि थोड्या वेळानंतर माझ्याकडे बघितलं, तुम्ही जावा, आणि हाकलून टाकलं मला ते. आणि जावा म्हटल्यावर उठायचं आणि पळायचं असतं तिकडे. बरोबर. महाराजांच्या समोर काही बोलायचं नाही. मी निघून गेलो आणि बाहेर पडलो. आणि मी धाकधूक होती मला की कंपनीची बस चुकेल. मी असं बाहेर रस्त्यावर पोहोचलो आणि तिथून कंपनीची बस आली क्या बात त्या आहे. क्षणाला. आणि मी बसलो आणि निघून गेलो. तुम्हाला तेव्हा म्हणत काय विचारायला? नाही तरी सुद्धा तो असं काहीतरी लक्षात फार नाही आलं. चमत्कार नाही आलं. नाही लक्षात आलं की कुठेतरी त्यांना काहीतरी दिसत माहिती होतं जे होतं. मला दिसत नव्हतं. ओके. असे ते आमच्यासारख्या छोट्या बुद्धीच्या माणसाला पटतील असे चमत्कार दाखवत होते मला. नाही पण मला असं वाटतं दादा, काका सॉरी, की चिले महाराजांचं ना ते तसाच तो प्रकार होता. तर त्यांच्याकडे बघणाऱ्याला म्हणून मी नेहमी सगळं असं म्हणतो की आजच्या तारखेला जर शंकर महाराज आणि चिले महाराज जर दिसले ना, आज जेवढे सगळे म्हणतात की आम्ही त्यांना मानतो, ते जर एखाद्या ठिकाणी बसले त्यांच्याकडे ढुंकून पण कोणी बघणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण मला म्हणून महाराजांचे जेवढे, आणि हे मी जे काही करतोय ना, मला हे कौतुक का वाटतं, कारण ना हे जे सगळे मंडळी आहेत, मी आता तुमच्या सहित ज्यांना भेटलोय, त्या जाणाऱ्यांच्या हृदयामध्ये महाराजांबद्दल जे नंतर प्रेम उत्पन्न त्यांनी केलं, तर मला वाटतं त्यांची ती विशेष कृपा होती आणि ते त्यांची कृपांकित लोक आहेत. कारण यांचं शंकर महाराजांचं आणि चिले महाराजांचं सगळं फसवं होतं. त्यांनी जवळ कुणाला, म्हणजे दर्शन सगळ्यांना देत होते ते, पण त्यांचं जे तत्व आहे ते कुणाला कळावं हे पण ते ठरवायचे. अगदी बरोबर. म्हणून ते तुमचा सुरुवातीचा काळ तसा होता, तर तो साहजिकच आहे. कारण म्हणून आज जर ते असले, म्हणजे आज आहेत ते, पण सदैही जर कुठे प्रगट होऊन कोणाला भेटले ना, तर सहजासहजी ते कोणाला त्यांच्यावरती बघून विश्वास बसणार नाही. हे प्रत्यक्ष नरसोबावाडीचे दत्त आहेत म्हणून. खरं. आता मला तुम्ही तुमच्या आईचा एक प्रसंग सांगितला होता, कोणाची तब्येत खराब होती आणि माझे मोठे बंधू त्यांच्या
फॅक्टरीमध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला होता बरं आणि 50% बर्न झाले होते त्यांना. बरं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, पण डॉक्टर म्हणाले ते आम्ही काही शाश्वती देत नाही 50% बर्न असल्यामुळे. तर तसं आम्ही काळजी घेत होतो. बरं आता आईचा मी सांगितल्याप्रमाणे खूप गाढा विश्वास होता चिले महाराजांचे. म्हणजे बरं मी फक्त म्हटल्याप्रमाणे आई म्हणते म्हणून जात होतो, पण तिचा अगदी मनापासून विश्वास होता. तर ती मला म्हटली मला घेऊन चल चिले महाराजांकडे. मग तिच्याबरोबर मी गेलो. महाराज होते पलनीटकरांच्याच घरी, बरं बाहेर उभे होते. मग तिने महाराजांना नमस्कार केला आणि म्हटली, महाराज माझ्या मुलाचा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर तुम्ही त्याचा जीव वाचवा. महाराज म्हणे हो वाचवला. मी ते अधिकारवाणीने बोलले, तिथे मी तरकलो. म्हटलं अधिकार, डॉक्टर म्हणतायत नाही वाचणार आणि हे म्हणतायत वाचेल. म्हणजे अधिकारवाणी होती ती, कुठेही त्याच्यात डाऊट नव्हता. मग ते म्हटले अजून तुला काय पाहिजे, कारण त्या आईचं कसं भक्ती खूप भाव होता, शुद्ध भाव होता. शुद्ध भाव होता. म्हणजे माझा जो डाऊटफुल नेचर होता तसा तिचं कुठेच नव्हतं. टोटल सरेंडर. टोटल सरेंडर. दत्त आहेत. दत्त आहेत तिला पूर्णपणे माहिती आहे का दत्त आहेत. ती म्हटली नाही आम्हाला सगळ्यांना सुखी ठेवा. महाराज म्हणाले ते आमच्या हातात नाही. हो म्हणजे इम्प्लाइंग की तुमचं प्रारब्ध तुम्हाला भोगावं लागेल, क्या बात आहे. असं बरोबर. त्यांनी एक मोठा संदेश दिला आणि तिथे ते आमचं डिस्कशन संपलं. पण हे फार महत्वाचं आहे काका. मुद्दाम इथे थोडंसं सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगतो. ती तुमच्या आईंना त्यांनी की आम्हाला सगळ्यांना सुखात ठेवा, तर ते म्हटले हे आमच्या हातात नाही. आता हे मी इथे मुद्दाम सगळ्यांना सांगू इच्छितो, मला जे बघतील, चिले महाराज हे नरसोबावाडीचे दत्त होते. आणि मी आधी इथे गुरुचरित्राचा एक प्रसंग सांगतो, सगळ्यांना माहिती तरीच मुद्दाम सांगतो, की सतीचा जो पती मरतो गाणगापुरात आणि गुरु महाराज त्याला जिवंत करतात. रुद्रतीर्थ ते त्यांच्यावरती शिंपडतात आणि आपला कमंडल उचला आणि त्याला जिवंत करतात. तर एक शिष्य गुरु महाराजांना विचारतो की याला तुम्ही कसं जिवंत केलं. तर गुरु महाराज काय म्हणतात की आम्ही प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही, याच्या पुढच्या जीवनातले 20, 25, 30 वर्ष जे होते ते मी ब्रह्मदेवाकडे मागितले आणि याला दिले आणि त्याला आयुष्य वाढवून या जन्मातलं दिलं. देव म्हटले की मी याच्या प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही. पण आता त्यांचं सामर्थ्य असं की ते तक्षणिक कोणालाही वैकुंठाला पाठवू शकतात, पण ते त्या काळचक्रामध्ये स्वतःच त्यांचंच ते काळचक्र निर्मिती केलेलं आहे, त्याच्यात ते ढवळाढवळ करत नाहीत. बहुतेक लोकांना काय वाटतं, मी मुद्दाम हे इतकं सगळं का सांगतोय, चिले महाराजांचे शब्द फार महत्वाचे आहेत की ते आमच्या हातात नाही. खरं त्यांच्या हातात आहे, पण ते करत नाहीत. कारण ना मला असं वाटते की ज्याप्रमाणे अर्जुन हा पांडव हे 14 वर्ष वनवासात होते, पांडवांनी 13 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रत्यक्ष परब्रह्म भगवंत त्यांच्या सोबत होते, पण त्यांनी कधीच म्हटलं नाही की आम्हाला तुम्ही राज्य द्या. आता भगवंत हे स्वतः चक्रवर्ती सम्राट होते, ते त्यांना द्यायला समर्थ होते, पण त्यांनी त्यांना वनवास भोगू दिला. तसं देवांनी जर त्यांच्या प्रारब्धात बदल केला नाही तर चिले महाराजही, जर आपण म्हणतो की मी चिले महाराजांचा भक्त आहे, शंकर महाराजांचा भक्त आहे, गुळवणी महाराजांचा भक्त आहे, तर ते तुम्हाला प्रारब्ध भोगून त्याला संपवायला लावतात. ते तुम्हाला त्यातनं आपल्याला जे चांगलं वाटतं की मला गाडी पाहिजे, मला चांगलं आयुष्य पाहिजे, मला 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे, मला छान मुलं, संपत्ती, तर आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं ते देतात. आपलं बोट धरून पैलतीरावर नेण्याची जी हे असते, काय म्हणतात, ती नाव पोचवायची पैलतीरावर, ती जबाबदारी मात्र सद्गुरू घेतात. की ते आपला जीव मुक्त करण्यासाठी ते आपला हा बोट धरत असतात. म्हणून हा पॉडकास्ट जे कोणी बघतील त्यांनी चिले महाराजांचे शब्द मनात कोरून ठेवण्यासारखे आहेत की आमच्या हातात हे नाही. देवांनी त्यांच्या भावाचं आयुष्य वाढवलं. डॉक्टर म्हटले नाही, तर चिलदेव म्हटले आम्ही त्याला जिवंत ठेवणार. म्हणजे काळावर सत्ता आहे देवांची, सरळ आहे. पण देव काय म्हटलं, माझ्या अंगावर काटा येतो बोलतानीच, पण देवांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या हातात ते नाही, कारण प्रारब्धात ढवळाढवळ करत नाहीत. म्हणून आजकाल जे काही लोक चिले महाराज आणि शंकर महाराजांचे अवतार म्हणणाऱ्या लोकांकडे जातात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जातात की आम्हाला अमकी अडचण आहे, ते सोडवा, हे करा. तर असं हा सगळा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आपण भक्ती करावी असं मला वाटतं. सुंदर. तर याच्यानंतर मी तुम्हाला विचारतो की मग आपण एकदा पळनीटकरांच्या बंगल्यावरती गेला होता, तेव्हा तो कमळाचा एक प्रसंग घडला होता. तो एक गमतीदार प्रसंग आहे. मी महाराजांचं दर्शन घेतलं, पाया पडलं आणि ते मला म्हटले जा म्हणे निळं कमळ घेऊन ये. तर मी एकदम चरकलो ना, कुठलं कमळ, कुठलं निळं, काय आहे म्हणून. पण मी बाहेर पडलो. लोकांनी म्हटलं नाही म्हणे, महाराजांनी आज्ञा केली बाहेर पडा. बाहेर पडलो. अजून 2 माणसं उभी होती. बरं. अहो म्हणे आम्हाला पण महाराजांनी निळं कमळ आणायला सांगितलं. बरं. त्यात एक पारसी भक्त होता, खूप इराणी भक्त होता.
तो विचार करा, तो इराणी फक्त मराठीचा एक शब्द बोलत नाही, नुसतं बरं. इंग्लिश बोलतो, पण बरं. तो महाराजांचा निस्सीम भक्त. बरं. तर तो म्हटला चला म्हणे माझी गाडी आहे त्याच्यात आपण जाऊया. वाजले दुपारचे 2. आणि आम्ही तिघं म्हटलं काय सोपं आहे म्हणे, आपण मंडईतला जाऊ, तिकडे दुकानच असतात म्हणे, तिकडे मिळेल कमळ, आपण घेऊन येऊ लगेच. मंडईत पोचलो, सगळी दुकानं धुंडाळली, एकही निळं कमळ नाही. मग ते निळं, मग त्या कमळाचे जे व्यापारी होते फुलांचे, त्यांना विचारलं काय करू, कुठे मिळेल हे कमळ? म्हणे आता तो म्हणे बाजारात कुठेच नाही आहे म्हणे, तुम्ही कुठल्या तरी बिल्डिंगच्या मागे इन्स्टिट्यूशन्समध्ये कधी कधी असतात कमळं, लावतात लोक, बघा. मग तिथून जे सुरू केलं, पुणे युनिव्हर्सिटी शोधलं, हे शोधलं, सगळं इन्स्टिट्यूशन बघून झालं, नाबार्ड शोधून झाला, बँका शोधून झाल्या, बरं. सगळ्यांच्या तिकडे चौकशी करायचो, परिसर फिरायचो, कुठेही नाही. हो म्हणते कमळं होती पण आता नाही, कमळं होती आता नाही, असे 2-4 ठिकाणी झालं. रात्रीचे 8 वाजले. बरं. 8 वाजल्या आम्ही घाबरलो तिघही. बरं. मग एक जण म्हणलं अरे शेवटचं एक म्हणे ते मटेरियल्स आपले काय हे नाही ते वेधशाळा, हां. तिथे एक जस्ट विचारून बघूया. म्हणून आम्ही त्या वॉचमॅनला विचारलं. हो म्हणे मागे एक आहे म्हणे पॉन्ड, त्याच्यामध्ये कधी कधी कमळं असतात, जा बघा म्हणे तुम्ही. आम्ही गेलो आणि तुम्हाला सांगतो मोजून 3 कमळं होती, 3ही कमळं निळी होती, निळी 3 कमळं. गाव हादरलोच आम्ही. 3 कमळं वेचली आणि तिथे आलो आणि महाराजांसमोर ठेवलं, आता जा म्हणे, झालं काम तुझं. त्यांनी उभंच नाही केलं त्यानंतर. बरं. अरे काय त्यांचा हेतू होता माहिती नाही, पण असं बरंच लोकांना ते सांगायचे, हा? असं हे जे प्रकार आहे की अरे जा या देवीच्या दर्शनाला जा, हो, अमक्या खूप ठिकाणी जा, हे घेऊन ये, तर ते त्यांचं काय कार्य होतं ते काही माहिती नाही. काही माहिती नाही. मला ते नेहमी पळणीकरांकडे गेलो की सांगायचे जा आधी मारुतीचं दर्शन घेऊन ये. कुठला मारुती? हा. तिथे मागे ई स्क्वेअरच्या समोर एक आहे. हा, हा, ओके. तिथे. तर मी मला त्याच्यावरती एक माहिती व्हिडिओ पण केलाय. हा. आता त्यांनी ते नवीन नवीन मंदिर केलंय नवीन सगळं. मंदिर बांधतायत. तर तो तिथे काय विशेष होतं, म्हणजे कधी तुम्हाला असं ऐकण्यात आलं का की देवांनी सांगितलं अरे हे विशेष स्थान आहे? नाही, मला काही तसं माहित नाही. आम्ही फक्त तिकडे मंदिर आहे जायचं, दर्शन घ्यायचं मंदिर, आणि मग त्याचबरोबर शंकराचं दर्शन घ्यायचं. कारण कधी कधी मग एकदा मी माझ्या मनात काय आलं गंमत, म्हटलं म्हणजे प्रत्येक वेळेस गेलं की ते सांगायचं जा दर्शन घेऊन ये. म्हणून एकदा मी जातानाच दर्शन घेतलं आणि तिथे गेलो. बरं. गेल्यावर ते म्हणे, आता नाही सांगणार म्हणजे तुम्हाला दर्शनाला जायला मारुतीच्या. म्हटलं अरे बापरे. असं छोटे छोटे सर्वज्ञ होते ते. सर्वज्ञ होते आणि आमच्या बुद्धीला पटेल असे ते छोटेसे काहीतरी सांगायचे. बरोबर. पण असं त्यावेळेस वाटलं नाही की तरी सुद्धा ही मोठी कोणी सत्पुरुष व्यक्ती आहे. बरोबर. असं नाही वाटलं. तुमच्या आईचा एखादा प्रसंग त्यांच्या देवांच्या कृपेचा असा विशेष असा? तो ह्या मोठ्या भावाचा सांगितला, भावाचा. तोच मोठा प्रसंग आणि म्हणजे बाकी- आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला मोठा बरोबर. प्रसंग आहे तो. नंतर तुमच्या आई पण सतत जात राहिल्या, त्यांचं स्मरण करत राहिल्या. हा, जात राहिले आणि मला कोल्हापूरला पाठवत राहिले. बरं, जर त्यांच्या समजा काहीतरी काम असेल, बरं. त्यांना कुठल्या अडचण आली. मग तेव्हा म्हणजे तुम्ही पुण्यात आलात 76ला 77ला हा, 77ला आलो. 77ला, त्याच्यानंतर मग पुण्यातच होतात का? पुण्यातच आहे, त्यापासून मी पुण्यात आहे. 77 ते 86ला 86 देवांनी देह ठेवलाय. हो, हो, हो. तेव्हापर्यंत तुम्हाला तुमचा देवांचं सहवास मग होता. जेव्हा देव पुण्यात आले म्हणजे अभ्यंकरांकडे पहिले किंवा तर बोलणं तुम आम्ही दर्शनाला नेहमी जायचो. वेळा तेव्हा तर खूप मंडळी पुण्यातले त्यांच्या दर्शनाला येत हो, असायचे. हो. मग पहिल्यांदा त्यामुळे कोल्हापूरला जवळच कधी गेलात आपण? नाही. आता तसं एकदम डेट नाही आठवत, बरं. पण बरेचदा गेलोय मी कोल्हापूर. बरं. तेव्हा कुठे होते देव? नाही, ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस जायचं तर वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी. ठिकाणी असायचे. बरं. तिकडे कोणाच्या तरी ओळखीचे जिथे माहिती असायचं इथे असतात महाराज, तिथे जायचं. मग ते लोक माहिती सांगायचे की नाही आज इथे नाही, आज तिथे आहेत. तर तिथे गेलं की तोपर्यंत निघून पण गेलेले असायचे. मग बरं. आता इथे नाही तिथे आहेत. त्यामुळे ते असं पिछा करत करत त्यांना शेवटी गाठायचं, बरं. आणि दर्शन घ्यायचं. बरं. असे ते गमतीदार प्रसंग आहेत. मग या सगळ्या दरम्यान म्हणजे 77 ते 86च्या दरम्यान देवांनी काही तुम्हाला सांगितलं होतं का की अरे अमकं करत जा, किंवा तुम्ही काही विशेष असं मग आता देवांबद्दल तुम्हाला भाव निर्माण झाला, किंवा तुमच्या घरात एकंदरीत म्हणजे काकू असू देत किंवा तुमचे मुलं असू देत, तुम्हाला मुलं झालं होतं तेव्हा म्हणजे देव जेव्हा होते तेव्हा? 86ला हा 2 मुलं, दोन्ही मुली होत्या. बरं. मग तुम्ही देवांना त्यांना दर्शनाला घेऊन गेला होता का, म्हणजे त्यांच्या चरणी? नेलं होतं. काश्मीरात तर 6 महिने. हा. बरं. पण मग- दर्शन झालेलं आहे. हो. बरं. दर्शन मग तेव्हा तुम्हाला असं काही म्हणजे साधन तुम्ही परमार्थाकडे वळला होतात का त्यावेळेस नाही, मग देवस्थाननी? त्यांच्या हयातीत मुळीच वळलो नव्हतो, टू बी बरं. व्हेरी फ्रँक. बरं. फक्त स्वतःच्या अप्पलपोटे जे काही काम असेल तेवढं त्यांच्याकडे जात होतो. बरं. आणि एकच म्हणजे अगदी सांगावीशी आठवण अशी आहे की एकदा मी तिकडे गेलो आणि मलाच वाटलं अरे हे दया आली. म्हटलं काय महाराज आहेत, त्यांना एक शर्ट आणि विजार कधी घालून असतात. म्हटलं त्यांच्याकडे काय आहे, काही नाही, काहीच नाही आहे. तर आपण म्हटलं एक त्यांच्याकरता एक 2.25 किलो
तांदूळ घेऊन जावे त्याचं उदरभरण होईल अरे बापरे. असा खुळा भाव घेऊन मी त्यांना शोधत शोधत गेलो आणि एका ठिकाणी खूप लोक बसले होते. हां, महाराज ते आहेत थोडं आणि आत येतील. मग महाराज आले आणि मला बसवलं, ते तिकडे जाऊन बैस. मग मी बसलो जाऊन. तर तिकडे अशी 2 पोती होती एकावर एक ठेवलेली. बरं. तर मी त्याला टेकून बसून राहिलो. काही बोललं नाही, काही नाही. कारण त्यांचं तसं कॉन्व्हर्सेशन नसायचं काही. बरोबर. मग काही घडलं, मग परत ते आत निघून गेले. मग एक जण म्हटलं की काय म्हणजे महाराजांच्या मनात आला कोण जाणे, म्हणे थोडा वेळ आधी मला ऑर्डर दिली की जाऊन 2 पोती तांदूळ घेऊन ये म्हणून ठेव इथे. आणि मला तिथं मग लक्षात आलं की महाराजांनी आपल्याला का बसवलं होतं की तू काय हे 1.25 किलो तांदूळ आणतोय. मी शब्द टाकला की 2 पोती येतील इकडे, 200 किलो येतील. क्या बात आहे. असे हे पण मला वाटतं ते या अशा प्रसंगात त्यांनी आपल्याला आपला जो एक अहमभाव किंवा मी पण असतो अहंकार जो असतो की तो घालवला. मी करतो, मी नेतो, तर म्हणून मला नेहमी वाटतं की त्यांचं सगळं फसवं होतं. जे आपल्याला ते आपल्यासारखे, म्हणून मला नेहमी असं वाटतं सत्पुरुषांकडे गेल्यानंतर ना बरेच लोक, म्हणजे माझ्या सगट मी सुरुवातीला जेव्हा जायचो तर ते आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे बोलतात, हसतात, प्रसंगी कधी त्यांच्या डोळ्यात अश्रू पण येतात. तर आपण फसतो की आपल्याला वाटतं अरे आपल्यासारखे आहेत का, खरंय. पण ते फसवं आहे. आणि मला असं वाटतं या प्रसंगातून त्यांनी तुमच्याकडून, म्हणजे आता हा प्रसंग जे कुठे ऐकतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मी सेवा करतो, मी भजन मी करतो, मी पैजरवाडीला आमका प्रसाद नेतो, खूप शिल्लक मी होती वाडीला बाबा. जातो, मी कोण करणार आहे? त्यांनी म्हटलं तू वाडीला ये, नरसोबाच्या वाडीला. त्यांनी म्हटलं तू गाणगापुरात ये, त्यांनी म्हटलं पैजरवाडीला ये, त्यांनी म्हटलं तू मठात ये, तर आपण तिथे जाण्यास सक्षम आहे. तर हे फार मोठं हा महत्वाचं आहे. प्रसंग अजून पूर्ण झाला नाही. हा, त्यानंतर ते दुसरीकडे कुठे निघून गेले. बरं. मग मी परत तिकडे गेलो. हो. तर तिकडे त्यावेळेस त्यांनी काय मग सकाळच्या वेळेस जेव्हा मी ते तांदूळ नेले तेव्हा ₹100 पण ठेवला होता मी त्याच्याबरोबर महाराजांच्या चरणी तिकडे जाऊन. बरं. तर त्यांनी मला थोड्या वेळाने काय झालं की त्यांनी एक दाम्पत्याला बोलवलं आणि म्हणे आता ह्यांच्या हाती सत्यनारायणाची पूजा होईल. हो, बरं. आणि मला इकडे ये. काय महाराज, नाही तू सत्यनारायणाची पूजा सांगायची. आदरून म्हटलं मी काय म्हणतो? बरं. मग ते एक पुस्तक कोणीतरी दिलं, याच्याप्रमाणे पूजा करून घ्या. मग ती पूजा करून घेतली मी त्यांच्याकडनं. ते एक वाचायचं, मग ते लोक बिचारे सगळं करत होते. ती पूजा पूर्ण झाली आणि महाराजांनी मला असा हात केला माझ्याकडे आणि माझ्या हातामध्ये ₹2.5 ठेवला. हो. ₹2.5 बाहेर बघितलं. सकाळी मी ₹100 ठेवला होता महाराजांच्या पायाशी. अरे त्यांना पैसे नसतात त्यांच्याकडे. दोन्हीकडनं त्यांनी मला पण ते अजून आहेत का पैसे? ठेवले असतील कुठेतरी आता काहीतरी. आय थिंक सो, तेव्हा एवढी कुठे अक्कल होती. हा, तेवढा मला व्हॅल्यू पण नव्हती महाराजांची. आणि आपण ते ठेवले पाहिजे. हा. ही आमच्या लग्नाच्या आधीची गोष्ट. हा, लग्न. पण महत्वाचं काय आहे, म्हणजे आता पुढे जे येईल हे सगळं जे त्यांनी निर्मिती करून घेतले, मी मुद्दाम आता इथे पुढचा आपण प्रसंग बघूया. तुम्ही जेव्हा कोल्हापूरला गेला होतात, तुम्ही मला पण मग या प्रसंगानंतर तुमच्या मनात असं आलं का की अरे आपण कोणाला द्यायचा प्रयत्न करतोय किंवा आपल्या मनात असा भाव नाही, थोडं ते फील झालं असेल तुम्हाला. नाही, कुठेतरी ती सुरुवात झाली तर विचार मला असं करायला. वाटतं महाराजांनी तुम्हाला तुमच्या मनात तो भाव जागृती सुरू केली होती या सगळ्या हळूहळू गोष्टी. केला, पण तरी पूर्ण भावजागृती नव्हती. बरं. मग तुम्ही ते जो मला प्रसंग सांगितला, हा. ते वर चालले होते वर आणि ते जा, मागे ते सांग. वळले, तो प्रसंग मला मुद्दाम हा, ते सांग. पूर्ण सांगा आधी, कारण फार महत्वाचं आहे. असंच अजून एक काहीतरी आईनी काम सांगितलं की जा महाराजांच्या कानावर हे टाक. तर बेसिकली तिकडे जायचं, ते ऐकून घेतील ह्याची माहिती नसते, पण निदान आपण गेलं तरी पूर्ण आहे काम आपलं, असं मी करून गेलो तिकडे. पहाटे पोचलो तिकडे, शोधत शोधत गेलो कोणाच्या घरी आहेत ते. तर ते म्हटले महाराज आता झोपलेले आहेत आणि वरती आहेत माडीवरच्या खोलीमध्ये. तुम्ही जाऊन बघा म्हणे, पाहिलं तर तिकडे उठले असतील तर दर्शन घ्या. म्हणून मी वर गेलो तर महाराज झोपलेले होते. त्याच्या पणगावरती तोंड त्यांचं पलीकडे होतं, माझ्याकडे नव्हतं. ही वॉज नॉट फेसिंग मी. तर मी थोडा वेळ थांबलो तिकडे, म्हटलं बघू, म्हटलं उठतायत का काय होतंय. थांबलो, तेवढ्यात ते उठले. पण ते उठताना सुद्धा माझ्याकडे तोंड नाहीच केलं त्यांनी. तसे ते जसे उठले, पाठमोरेच उठले आणि त्यांनी असं ते पलंग धरून उभे राहिले आणि मला एकदम निक्षून म्हटले, म्हणजे खूप कमांडिंग व्हायचं. त्यावेळेस दुसरं कोणी नव्हतं, मी आणि ते एवढंच फक्त दोघं त्या पॉईंटला. आणि बाकीचे लोक खाली होते त्यावेळेस. बाकीचे म्हणजे कोण, घरची लोक. एवढ्या पहाटे कोण 5:30-6ला कोण जाणार. मीच गेलो होतो. उठले आणि त्याला पलंग धरला आणि माझ्याकडे न बघता बोलले, तुमचा स्वभाव चांगला आहे तो तसाच ठेवा. मी हादरलो. तुमचा स्वभाव चांगला आहे तो तसाच ठेवा, आता जा म्हणे.
त्यांनी काही ऐकून घेतलं नाही माझ्याकडनं की तू कशा करता आलाय, कुठून आलायस, पुण्याहून आलायस का काय आलाय. एवढा एक त्यांनी मेसेज असा खणखणलेला म्हणतो ना, एखाद्या स्ट्रॉंग कमांडिंग व्हॉइसमध्ये टीचर जेव्हा सांगतो एखाद्या विद्यार्थ्याला, तसं ते बोलले आणि मला जा म्हटले. तो 1986चा प्रसंग आहे साधारण. हो, आणि त्यानंतरच त्यांनी समाधी घेतली. बरोबर. मग तुम्ही कुठे होता तेव्हा जेव्हा पण हा जो प्रसंग आणि हे जे शब्द आहेत, मी काल पण आपल्याला असं म्हटलं की हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हो, म्हणजे पुढे त्यांना जे काही प्रगट करायचं होतं, म्हणजे मी मुद्दाम सगळ्यांना सांगू इच्छितो की चिलेदेवांनी समाधीनंतर, म्हणजे माझ्या बघण्यात हा दुसरा, मी काकांना पण बोललो, ही दुसरी व्यक्ती आहे ज्यांच्याकडनं देवांनी काव्य किंवा साहित्य निर्मिती करून घेतली. चिले महाराज मोकाटे ताईंना म्हटले होते की मी नरसोबावाडीचा दत्त आहे. हे आपल्या पॉडकास्टमध्ये आहे आधीच्या. तर प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू असताना त्यांनी देह ठेवण्याची जी काही लीला केली, समाधी घेण्याची लीला केली, त्याच्यानंतर ते अजूनही भक्तांना भेटतात आणि चिले महाराजांच्या सगळ्या भक्तांना त्याचा अनुभव आहे. एक व्यक्ती अशी आहे ज्यांनी मला त्यांचं नाव घेण्याची परमिशन दिली नाही, पण त्यांना देवांनी प्रश्न केला होता देहात असताना की तुला तलवार पाहिजेत की लेखणी पाहिजेत, आणि त्यांनी देवांना सांगितलं की मला लेखणी पाहिजे. हा प्रसंग तिथे संपला. देवांनी 86ला देह ठेवला. पण त्याच्यानंतर अशी गंमत झाली की त्यांना, त्या व्यक्तीला अभंग रचना स्फुरायला लागले, भजन स्फुरायला लागले. नंतर त्यांना पण आश्चर्य व्हायला लागले आणि ते निस्सिम भक्त असल्यामुळे, शुद्ध भक्त असल्यामुळे त्यांनी पण ते जपून ठेवलं. काकांना, हे काका दुसरी व्यक्ती आहेत, आपण हे या टेबलवरती जेवढे ग्रंथ बघतात हे काव्य आहेत आणि त्या काव्याचा जगभर जयघोष झाला आहे. त्याला अवॉर्ड्स मिळाले आहेत, त्याचे सादरीकरण झालं आहे नाटकाच्या द्वारे, त्याचे ध्वनिफीत तयार झाले आहेत. तर असं एक जबरदस्त काव्य देवांनी काकांकडनं निर्मिती करून घेतली. मी मुद्दाम आपल्याला सांगतो. आणि एक विशेष म्हणजे काकांचं एज्युकेशन सगळं इंजिनिअरिंग फील्डचं, इंग्लिशमध्ये ते शिकलेले, आणि त्याच्यामध्ये मी त्यातला काही भाग वाचला तर त्याच्यामध्ये उपनिषदांची काही सूत्र, काही गीतेतले भाष्य आणि रामायण महाभारतातले ज्या शिकवणी आहेत त्या गुंफलेल्या आहेत. आता असं स्फुरण होणं, लिहायला बसणं आणि स्फुरण होणं, या जमीन आसमानचा फरक आहे. आणि काका मला असं वाटतं आपल्याला जेव्हा देवांनी म्हटलं की तू जसा आहेस, तुझा जो चांगला स्वभाव आहे तसाच ठेव, का मला वाटतं शुद्ध अंतःकरणातूनच नवीन निर्मिती होऊ शकते. जर पाटी कोरी जर नसेल तर त्याच्यावर लिहिता येत नाही. आणि जर दत्तप्रभूंना काही प्रगट करायचं असलं, एखाद्याकडनं प्रगट करायचं असलं, तर त्याच्या मनाचे संस्कार ते आधी पुसून टाकतात. आणि मला असं वाटतं तुमच्या संस्कारादी किंवा तुमच्या प्रारब्धाने तुमचे ते संस्कार आधीच पुसलेले होते, म्हणून देव म्हटले की जसा आहेस तसाच राहा, कारण मला हे लिखाण प्रगट करायचं तुझ्या थ्रू. हे बरोबर वाटतं का? अगदी योग्य वाटतंय. कदाचित त्यांनी मला माझ्याच अंतरंगाची आठवण करून दिली की हे तुझं अंतरंग असं आहे, बरोबर, आणि ते तसंच ठेव. कारण ह्याचा उलगडा नंतर 8 वर्षांनी झाला, 86 नंतर 94ला, जेव्हा त्यांनी ऍक्च्युली 86ला त्यांनी समाधी केल्यावर आम्ही विसरून गेलो. मी तर विसरून गेलो. समाधी घेतली तर तुम्ही पुण्यातच होता का? समाधी घेतली तेव्हा आम्ही पुण्यात होतो आणि त्यांनी समाधी सुद्धा पुण्यात घेतली. पण नेमकं त्यावेळेस आमचं ऑफिसचं काम चालू होतं, व्हिडिओ फिल्मिंग चालू होतं. बरं. त्यामुळे आम्हाला काही कळलं नाही. आम्ही खूप बिझी होतो त्या शूटिंग बिटिंग मध्ये. बरं. आणि त्यावेळेस आमचे कार्यक्रम हे टीव्ही रेडिओवरती करायचे. खूप प्रसार झाले, मोठ्या प्रमाणात चाललं, मोठ्या प्रमाणात भारतभर झालं होतं. बरं. पण ते आम्हाला काहीच कळलं नाही. पण मग देह ठेवला आणि समाधी झाली हे नंतर तुम्हाला लगेच कळलं. एखाद 2 दिवसात ताबडतोब मी गेलो, पैजरवाडीला गेलो समाधीच्या. मग त्याच्यानंतरचा काळ म्हणजे 86 ते 94 याच्यानंतर मग तुम्ही पैजरवाडीला सतत जात राहिले का? हा, मधून मधून जात होतो. आणि अभ्यंकर काकांचा संबंध असेल तो कंटिन्युअस होता. तो म्हणजे हे सगळं चालू होतं आमचं. बरं. पण तरी असं काही फार विशेष ते वाटलं नाही. ठीक आहे, एक कोणीतरी व्यक्ती भेटली, संत भेटले, नमस्कार चमत्कार केला, आपली कामं काढून घेतली, संपलं मॅटर. बरं, ते संपलेलं होतं माझं. पण अभ्यंकर काका तुमच्या घरी यायचे त्याच्यानंतर, तेव्हा पण त्यांच्याकडून देवांनी तुम्हाला काही संदेश दिला होता ना? पुढच्या कार्याबद्दल दिला नव्हता. नाही, पण त्या काळात ते यायचे, कधी संचारात सुद्धा यायचे. आणि आमच्या घरातल्या कुटुंबावर खूप त्यांची कृपा, लक्ष असायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाचा पण प्रसंग सांगितला की ते जेव्हा जन्माला येणार होते त्याच वेळेस त्याचं भाकीत झालेलं होतं, महाराजांनी येऊन सांगितलं. तर आम्ही माझ्या मोठ्या भावाकडे होतो, त्याच्या घरी होतो भोसरीला. तिथे एकदा अभ्यंकर काका संचारात आले आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुला मी एक गणपतीसारखा हुशार पुत्र देतो. आणि मग त्यानंतर काही दिवसानंतर मग आम्हाला आमचा सुपुत्र झाला होता. बरोबर. त्याचं नाव पण उलटे त्यांनीच नाही, ते फडके अण्णांनी सांगितलं. ते जेव्हा जन्माला येणार होते
हां. तेव्हा अभ्यंकर काका तिथे आले होते आणि अल्लख म्हणायला सांगितलं होतं. नाही, अभ्यंकर काकाने जेव्हा मला सांगितलं होतं हा की मला तुला, ते पूर्ण पूर्ण जाणून घ्यायचं विशेष अभ्यंकर आहे ते. काकांनी जेव्हा मला हे सांगितलं की म्हणजे संचारात होते ते चिले हा. महाराजांच्या, हा जेव्हा त्यांनी ते सांगितलं की तुला आम्ही एक पुत्र देणार आहे गणपतीसारखा, तेव्हा ते म्हटलं त्याची जेव्हा डिलिव्हरी होत असेल तेव्हा तू म्हणजे मी तिकडे डिलिव्हरी थिएटरच्या बाहेर उभं राहायचं आणि अलख निरंजन असं म्हणत राहायचं कंटिन्युअसली हे होईपर्यंत. तर त्यावेळेस आम्हाला अलख निरंजन काय हेही माहिती नव्हतं, कुठल्या पंथातल्या लोकांचं असतं हेही माहिती नव्हतं आणि कशाला म्हणतात हेही माहीत नव्हतं. पण महाराजांवरती पूर्ण तेव्हा तोपर्यंत थोडा विश्वास आलेला होता, बरोबर म्हणून मी म्हणत राहिलो तिकडे. जेव्हा बरोबर. तो मुलाची डिलिव्हरी होत होती माझ्या बायकोला, म्हणजे बायकोचं नाव नेत्रा आहे आणि ती पण खूप निसीम भक्त आहे महाराजांची, माझ्यापेक्षा जास्त आहे. हो, आणि विशेष म्हणजे काकूंचा पण बराच काळ दर्शन झालंय. काकू बसलेल्याच आहेत. तर त्यांचं पण देवांचं दर्शन घडलं, सेवा घडली आणि हे म्हणजे मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट की देवांचं प्रत्यक्ष पूर्ण परिवाराकडे, म्हणजे तुमच्या आई, तुमच्या पत्नी, तुमचे मुलं पण तेव्हा जन्माला आले होते. तर असं म्हणता येईल की देवांचं पूर्ण लक्ष होतं आणि तुमच्याकडनं त्यांना एक मोठं कार्य करून घ्यायचं होतं, म्हणून पण त्यांनी तुम्हाला तो संदेश सांगितला होता, जसा आहे तसाच राहा, अजून पुढे मला तुझ्या थ्रू कार्य करायचं कळलं. बरोबर. मग तुम्हाला पैजरवाडी कशी आठवते 86 नंतरची? पहिल्यांदा तुम्ही नाही, जेव्हा पहिल्यांदा तिकडे अगदी साधं एवढं असेल. मोठं मंदिर नव्हतं. बरोबर साधारणपणे फक्त समाधी होती, ती पण बरोबर. अशी खाली होती जमिनीला. खोलगट बघत होती बरोबर आणि फारसं बांधकाम नव्हतं, एक नुसतं शेड होता, टीन शेड. बरं पण आम्ही श्रद्धेने जायचो. बरं आम्ही जायचो, तिकडचे पुजारी असायचे सगळे व्यवस्थित, म्हणजे तसं कधीही तुम्ही गेलात तिकडे महाराज दर्शन हे होणारच. बरोबर आणि कितीही मोठा असो गरीब असो सगळ्यांना तिकडे मुक्त प्रवेश असतो. बरोबर. आणि पण मग नंतर 84 आणि नाही सॉरी 94 नंतर हा जो तुम्हाला दृष्टांत झाला, पहिला दृष्टांत काय झाला देवांचा? नाही, पहिल्यांदा कसं झालं की अंतरंगातनं जणू ते माझ्याशी बोलतायत. आता शेवटी आपण म्हणतो मला हे ऐकू आलं, ऍक्च्युली आपण कधी हे कान फक्त आपले एक्सटर्नल इयर्स आहेत, त्याच्यात बरोबर. फक्त वेव्ह जातात. बरोबर ऍक्च्युअल ऐकू आपल्याला मस्तिष्कमध्ये येतं. बरोबर आणि आपल्याला हेही माहिती आहे की स्वप्न अवस्थेत आपण कानातले आवाज न ऐकता अंतरंगातलेच आवाज ऐकत असतो. बरोबर. 4 लोकांशी बोलतो आपण स्वप्नामध्ये, म्हणजे श्रुती होऊ शकते. ऐकण्याची प्रक्रिया ही कानाची सुरू झाली पाहिजे असं नाही, परावाणीची पण एक परावाणीची असते. बरोबर. तर ही परावाणीद्वारे त्यांनी त्यावेळेस मला सूचित केलं की मला काहीतरी काम करून घ्यायचं आहे तुझ्याकडनं. अवतरले श्रीहरी नाम दत्त चिले धरी, श्री क्षेत्र यांचे पैजारवाडी विठूची जैसी पंढरी, असे ते शब्द एकदम माझ्या अंतरंगात आले. बरं. अवतरले श्रीहरी, पावन केले शतकवीस, समृद्धीले कर्मभक्तीस. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, ईश कथन उमजेना तरी बोधामृत देईल वरचे वरी. हो, परमेश्वराचं कथन लोकांना समजत नाही, म्हणून तुला आता बोधामृत येईल आणि ते वरचेवरी येईल, म्हणजे सहज, म्हणजे मला काही अनायास प्रयत्न नाही करावा लागणार, प्रगट होईल ते. प्रगट होईल ते. वरचेवरी असा शब्द वापरला त्यांनी. पण त्यांनी परावाणी तुमची काय म्हणतात त्याला, त्यांनी हातात घेतली आणि त्यांनी त्या परावाणीतनं आपलं कार्य सुरू केलं. हां, सांगून केलं की हे असं करायचं आहे. बरोबर. तर मी थोडं लाईटली घेतलं ते. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला ह्या ज्या तुम्ही ओव्या मला सांगितल्या, ह्या ज्या तुम्हाला स्फुरल्या, तर पहिल्यांदा ज्या स्फुरल्या तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कसं बघितलं? नाही, मी म्हणजे थोडं तुम्हाला काय लाईटली म्हटलं, अरे मलाच हे मनात आलं का, किंवा असं तुम्हाला असं वाटलं असेल ना? नाही, मला डाऊट होता ना की हे कदाचित माझं इमॅजिनेशन असेल म्हणून असं वाटलं ना. ओके, असं वाटलं. बरं. आणि त्यावेळेस गंमत काय झाली की त्याच्या एक 20 वर्ष आधी, थोडा मागे जातो मी जेव्हा कॉलेजला होतो 70मध्ये IIT मद्रासला होतो. तिथून तिथे त्यावेळेस पुट्टपर्तीचे सत्यसाईबाबा यांचं हे खूप होतं, बोलबाला होता. माझे काही मित्र होते, त्यांचे खूप जवळचे भक्त होते, तर त्यांच्याबरोबर मी सुद्धा गंमत म्हणून गेलो. कोण आहे बघू सत्यसाईबाबा, मी काही फार भक्तीने ह्यानी गेलो नव्हतो. तर पुट्टपर्तीला जाऊन असं बसलो होतो मी, हजारो लोक बसलेले असतील आणि ते नव्हते आलेले तेव्हा. मी बसलो होतो, माझे डोळे मिटले, अचानक डोळे मिटले आणि माझ्या डोळ्यासमोर एक छान प्रकाश आला आणि मला त्यावेळेस असं अंतरंगातून, परावाणीतून म्हणा, छान संगीतसारखं ऐकू आलं आणि ओम हे इंग्लिशमध्ये प्रगट झालं. बरं. माझ्या अंतरंगामध्ये. ओम इट कंटेन्स ऑल द डिफरंट साऊंड्स, ओम इट कंटेन्स ऑल द डिफरंट ट्यून्स, ओम ओम ओम.
ते झालं आणि मग मी माझे डोळे उघडले तर बघितलं सत्यसाईबाबा समोर उभे आहेत. ओके. ते हसतायत मिश्किल माझ्याकडे बघून. बरं. आणि मग ते तसेच निघून गेले पटकन. जेव्हा आमची नजरभेट झाली ते निघून गेले, थांबले नाहीत ते काही सांगायला. माझ्या लक्षात आलं की नाही हे काहीतरी ट्रान्समिशन झालेलं आहे त्या महात्म्याकडनं. पण इंजिनिअरिंगचं असल्यामुळे म्हटलं हे शक्य आहे का, ओम कंटेन्स ऑल द डिफरंट साऊंड्स. आणि त्यावेळेस मी नेमका मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इथे रिसर्च करत होतो साऊंडवरती. हो. त्याच विषयावरती करत होतो. बरं. तर मी तिथे त्याच्या ती जी मशीन होती स्पीच स्पेक्ट्रोग्राफ, त्याच्यामध्ये तो मी ओम म्हणून फीड केला आणि तो ॲनालाइज केला. तर माझी अपेक्षा होती ते सत्यसाईबाबा म्हटले की कंटेन्स ऑल द डिफरंट साऊंड्स, त्यामुळे 20 किलोहर्ट्झपर्यंत असेल त्याच्यात. पण त्याच्यात होते फक्त 7 किलोहर्ट्झ. म्हटलं म्हणजे मग सत्यसाईबाबांचं हे ट्रान्समिशन चुकलेलं आहे म्हटलं, आपल्याला त्यांनी करेक्ट नाही सांगितलं. बरं. बहुत काही करेक्ट नाही त्यांचा. बरं. असं माझं मन झालं. बरोबर. माझा जो सायंटिस्ट इंचार्ज होता त्याला मी सांगितलं. हो म्हणे मलाही कळत नाही म्हणे, मलाही असंच वाटतंय. पण तोडला नाही म्हणे, माझे HOD आहेत, एक फार सिनियर माणूस आहे म्हणे, आणि तो म्हणे अध्यात्मातल्या मार्गातला आहे, त्याला आपण हा प्रश्न विचारू. मग त्याच्याकडे गेलो, त्याला ते सगळं चार्ट बीट दाखवलं. म्हटलं आहोत हे असं असं त्यावेळेस घडलं होतं, पण इथे तर 1/3 पण दिसत नाही आहे. बरोबर. त्याने खूप सिरियसली विचार केला. तर अगदी मोठा सायंटिस्ट होता, म्हणजे 55-60च्या साठीचा असेल, इंटरनॅशनल लेवलचा. थोडा हसायला लागला तो. म्हटलं काय झालं सर. अरे म्हणे मिस्टर वाघ, म्हणजे फॉर्मलीच बोलायचो आम्ही लोक, की हा जो तू ओम बोलतोय तो ओम नाही आहे जो सत्यसाईबाबांनी सांगितला आहे. ओके. असं कसं शक्य आहे म्हटलं, तो ओम कसा नसेल. म्हणजे ह्या सत्पुरुषांची भाषा कशी असते बघ. आणि त्यामुळे ते जे म्हणतायत कंटेन्स ऑल द डिफरंट साऊंड, इट इज नॉट ओनली साऊंड बट इट इज ऑल व्हायब्रेशन्स. एक्झॅक्टली. 0 to infinity. बरोबर. आणि ॲज अ ह्युमन बिईंग यू डू नॉट हॅव द कॅपॅसिटी टू प्रोनाऊन्स दॅट ओम. हा. यस. तुझं अनाथ नादाचा ओम आहे. ओके. त्यांना जो अपेक्षित होता तर ते तो तुम्ही बोलू शकत नाही. एक्झॅक्टली. तो तुमच्या ह्युमन कॅपॅसिटीचा ओम तुम्ही म्हणताय. तर तुमची आपली कॅपॅसिटी 7 किलोची आहे, किलोहर्ट्झची आहे, तेवढंच आपण बोलू शकतो. पण ऍक्च्युअल ओम हा पूर्ण कॉस्मिक व्हायब्रेशन्सना बरोबर आहे. बरोबर. आणि माऊलींनी त्याच ओमला ओम नमो जी आद्या म्हटलेलं आहे, तर ती आद्य तत्व आहे किंवा ओंकार प्रधान रूप गणेश, तर ते जे अनाहत ओंकार आहे तर त्याला मोजण्याची मशीनच आपल्याकडे नाहीये. प्रोड्युसच करू शकत नाही. एक्झॅक्टली. आणि मग तुम्हाला ते जे स्फुरण झालं आधी तर तेच होतं. तर ते मला काय वाटलं जेव्हा चिले महाराजांनी हा बोध दिला, हो, की बोधामृत देईन वरचे वरी, म्हटलं चला गंमत आहे, म्हटलं असे छान लाईट दिसतील, छान म्युझिक ऐकू येईल, जे 20 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं. बरं. मजा आहे म्हटलं आपली. बरं. काही आलं नाही. बरं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. कारण आता मला उत्सुकता लागली. महाराज काहीतरी बोललेत, काही होईना. काही दिवसांनी जेव्हा मी विसरायला लागलो तेव्हा अचानक एक दिवशी ब्रह्ममुहूर्ताला असं गडगड 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 जसं का हे वाजावे, ढग वाजावे मोठे मोठे, तसा तो आवाज आला. आणि मग महाराजांनी पहिला बोधामृत दिला. सदैव करता सत्कर्मे सतवचनी सदचित्ते लाभती सदचित्ते लाभती लाभती लाभती. मी थरथरलो त्यावेळेस, कारण हे अपेक्षा नव्हतं मला. बरोबर. मला वाटलं होतं मजा येणार आहे काहीतरी. काही नाही. इट वॉज अ व्हेरी हार्श बोध. आणि असं पॉवर होती त्याच्यामध्ये, जसे म्हणून कधी वीज पडावी तशी ती वीज पडली. मी तो लिहिला. गंमत काय झाली की मला एवढा विश्वास नव्हता जेवढा माझ्या आईंना विश्वास होता या प्रोसेसवर. तर तिला सांगितलं, बाकीच्यांना सांगितलं, त्या लोकांना जास्त विश्वास. आईने तर लगेच आपल्या नोटबुकमध्ये वगैरे लिहून घेतलं. आणि ते घडल्यावरती मग जे एखादी गंगा व्हावी तसं ऑलमोस्ट रोज दररोज ते येऊ लागले 94 नंतर. आणि काही दयामाया काही नाही, कुठल्याही वेळेस उठवणार, कुठेही, आणि ते अंतरंगातनं प्रगट होणार. आणि ते एवढं फास्ट असायचं की मला लिहिता नाही यायचं. एक तर मला मराठीच लिहिता येत नाही. मग बायको लिहिणार किंवा घरातला कोण जो असेल तो लिहिणार. मी मुखोद्गार करायचो तेव्हा. बरं. किंवा ऑफिसमध्ये पण आमचे लोक ते पण जाणून गेले होते की असं काहीतरी नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे. ते लिहायचे. मध्यरात्री कधी पण यायचं, कधी पण मध्यरात्री, दिवसा, रात्री, कधी पण, कुठे पण, म्हणजे बाहेर चालतोय, फिरतोय, ऑफिसला जातोय, कुठेतरी देवदर्शन घेतोय, बसलोय, खातोय, पितोय, त्याला ऍब्सोल्युटली नो लिमिटेशन. अरे बापरे. ते का तशी माहिती असते.
मग मी एकच करायचो, प्रत्येक बोधामृत आलं की त्याची वेळ लिहून ठेवायचो, हो. डेट आणि वेळ. ते अजूनही लिखाण आहे का? सगळं मॅन्युस्क्रिप्ट आहेत, सगळं वेगवेगळ्या लोकांच्या तिथे हँडरायटिंग हँडरायटिंग आहेत. मी मुद्दाम तुम्हाला इथे manuscript सांगू इच्छितो. सेम प्रसंग शंकर महाराजांनी केलेला सांगतो, मुद्दाम सांगतो. हो, सांगा ना. हे पॉसिबल कसं आहे? जी.के. प्रधानांनी टुवर्ड द क्रेस्ट ऑफ हिमालयाज हे पुस्तक लिहिलंय. लिहिलंय, हो. आणि त्याच्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर, म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर, मला वाटते 20-30 वर्षांनंतर, त्यांचे राऊत म्हणून शिष्य होते सोलापूरचे. त्यांच्या स्वप्नात ते गेले आणि त्यांनी सांगितलं की माझं असं असं लिखाण आशारांकडे आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आहे, ते तू बघ त्यांच्या कबर्डमध्ये, त्या कबर्डच्या वरती. तुम्ही यांनी खूप शोधलं नाही, यांनी त्यांच्या मुलीला फोन केला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा यांचं अर्ध एक पुस्तक, नो दाय सेल्फ असं एक पुस्तक, जे आज अंतरीचा मागोवा म्हणून प्रसिद्ध आहे, तर ते पुस्तक या लोकांना दिसलं. ते अर्धच होतं. पण मग आता करायचं काय? तर आता या कुणीतरी अधिकारी व्यक्तीकडनं हे पूर्ण करून घ्यायला पाहिजेत असं ते ठरलं. आता कुणाचं? तर मग त्यांचाच आदेश झाला जी.के. प्रधानांचा की पुण्याला मनाझोळ म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही भेटा. आता मनाझोळ हे स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य, त्यांचा नातू माझा मित्र आहे, त्यामुळे मला हे सगळं डिटेल माहिती आहे. मग त्याच्यानंतर मनाझोळ काही त्याला ॲग्री नव्हते, ते म्हणजे मला काय असं कळलं नाही. पण मग स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना आदेश दिला की तुला ते काम करायचं आहे, तुझ्याकडनं होणार. आणि त्याच्यानंतर मग ती एक प्रोसेस सुरू झाली. त्यांनी असं सांगितलं की आजोबा पहिले तर ते पण तुमच्यासारखे फर्ग्युसनमध्ये शिकलेले, महाराष्ट्र शिक्षण मंडळामध्ये काहीतरी पदावर होते, त्यांनी बरेच पुस्तकं पण लिहिलेत मॅथ्सवरती वगैरे. तर ते रस्त्याने चालता चालता त्यांनी ते स्फुरायचं. तर ते म्हटले फुटपाथवरती, बसस्टॉपवरती, रस्त्यावरती कुठेतरी बसायचे कडेला आणि ते डायरीमध्ये लिहून घ्यायचे. आणि असं ते पुढे पुस्तक पूर्ण झालंय. तर सेम तुम्ही जे म्हणताय की मध्यरात्री चिलेदेव बोलायचे किंवा तुम्हाला ते स्फुरण व्हायचं परावानीतनं आणि ते प्रगट व्हायचं, तर हे करू शकतात. आणि हे झोळांबद्दल, तुमच्याबद्दल आणि मी जे म्हटले दादा आहेत, तर त्यांच्याबद्दल हे सेम आहे की देवांनी असंच कार्य शंकर महाराजांनी करून घेतलंय. तर हे दिव्य आहे, हे खरोखर दिव्य आहे. आणि विशेष असं आहे की ती तुमची भाषा नसून तुम्हाला ते स्फुरण, आणि तुम्ही मला सांगितलं की ते वेगवेगळ्या भाषांमध्ये पण तुम्हाला स्फुरलं. हो हो हो. ते काय होतं? नाही, सुरुवातीला ते फक्त जास्त करून मराठी आणि मराठी, बरं, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये यायचं. बरं. ते होना करता करता साधारण एक त्यातले तरी महाराजांनी दिलेले 50च्या वर झाले. बरं. आणि मी सांगितलं नाही, आई हे कम्प्लिटली त्याच्यावरती भक्त होती. हो. आणि ती जणू ती रोजची पोथी आहे असं करून ती रोज वाचायची. अरे बापरे. म्हणजे मलाही आश्चर्य वाटायचं की असं कसं काय लोकांना विश्वास बसतो याच्यावरती. बरं. मलाच विश्वास नव्हता. मी फक्त आपलं एक काय म्हणतात बरं, ते कोलू का बैल ज्याला म्हणतात ना, म्हणजे जुंपलेला बैल असतो, चाललंय लिहायचं ते लिहित होतो मी. इनफॅक्ट मला सांगायला हरकत नाही, मी एका सायकॅट्रिस्टला कन्सल्ट केलं. म्हणलं वेडबीड लागलं की काय असं. त्यांनी सगळं चेक केलं. नाही म्हणे तुम्हाला वेडबीड नाही लागले म्हणे, हे म्हणे तुम्ही झोप नाही झाली म्हणतो. मग दुसरं हे का मी सांगतोय की ती प्रोसेस क्लिअर होईल. मग कोणीतरी मला म्हटलं नाही, हे तू एक काम कर, तुला ते कन्फ्यूज झालंस ना, तू हे कसे काय लिखाण येतंय, काय येतंय, तर पुणे तिकडे एक औरंगाबादला एक युमा पठाण आहे, त्यांना भेट नाही, त्यांना हे सगळं अवगत आहे म्हणे, त्यांना कळेल ते. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या घरी गेलो, तर आत शिरलो तर मला वाटलं चुकलं आहे आपलं घर, कारण ते हिंदूचे काहीच सिम्बल्स नव्हते तिकडे. पण तेव्हा ते आत बाहेर आले, बसले, खोलीत बसले आणि म्हणले काय झालं बेटा. मी लहान होतो त्यांच्यापेक्षा मनाने, वयाने. तर त्यांनी ते सगळं बघितलं, प्रत्येक गोष्ट त्यांनी वाचलं. आणि ते म्हटले की ह्याच्या पुढे म्हणे आता कोणाकडेही जाऊन असं डाऊट सांगायचं नाही की हे कशाला चाललं आहे, कोण लिहितं, हे काय लिहितं, हे कसं काय होतं आहे. हे म्हणे तुला महाराज तुझ्याकडनं लिहून घेत आहेत आणि फक्त लिहिणे एवढीच तुझी जबाबदारी, यू आर ओनली अ रायटर, हे स्पष्ट केलं त्यांनी. आणि त्यांनी मला एक सूत्र दिलं की ह्याच्या पुढे कसं वागायचं. त्यांनी आधी मला विचारलं तुम्ही काय करता. मी सांगितलं मी असं शिकवतो वगैरे. काय शिकवता. मग मी असं त्या सांगितलं आणि म्हटलं मी मुलांना सांगतो की नेहमी नॉलेज मिळवा, त्यानंतर हे रिसर्च करा, हे करा, असं स्किल्स मिळवा असं सांगतो. ते मला म्हटलं ह्याच्या सगळं उलटं करायचं नाही महाराजांच्याकरता. हो, कुठलंही नॉलेज मिळवायचं नाही त्यांच्याकरता. नाही तू मी रामायण वाचलं, महाभारत वाचलं, गीता वाचलं, काही वाचायचं नाही. त्याच्यामुळे बंद, सगळं बंद, प्रकट होऊ जायचं, काही करायचं नाही. कुठलंही नॉलेज मिळवायचं नाही, कुठलाही महाराजांना प्रश्न विचारायचा नाही, निरागस राहायचं आणि सांगतील तेवढंच लिहायचं म्हणा. आणि दुसरं आता कोणाला सांगायचं नाही. ते एक दिवस येईल तेच सांगतील तुला की आता हे
प्रसिद्ध कर, तेव्हा ते प्रसिद्ध करायचं. आता फक्त तुला आणि मला माहिती आहे, मला पाहिलं तू विचार एक दोनदा, पण आता मलाही सांगायची गरज नाही. ह्याच्या पुढे 4 चौघात हे डिस्कस नाही करायचं. तेव्हा मात्र मग ठीक आहे, मग मी सुरू करत रीत राहिलो. काही कालांतरानंतर महाराजांनी मला परत अंतरंगातनं विचारलं की तुला कळलं का तू काय करतोयस ते? हे जे तुला दिलेत मी बोधामृत कोणाचे आहेत? म्हटलं मला काय माहिती, तुम्ही काहीतरी सांगताय माझ्या अंतरंगात नाही येत आणि मी लिहितोय. अरे वेड्या म्हणे, सीतेनी लवकुशला मोठं करताना जे संस्कार दिले होते ते हेच संस्कार. बरोबर. अरे बापरे म्हटलं. आणि मग ते आता हे एकदम कुठल्याही महाराजांची माफी मागूनच बोलतो मी हे, कारण की मी सदैव उपस्थित राहीन, पण आता ह्या ज्या शक्ती आहेत म्हणजे सीता, त्यानंतर राधा आणि महालक्ष्मी, यांच्याशी काही डायरेक्ट संपर्क करून तुला, पण मी नेहमी बरोबर असेल. कारण मी म्हटलं मला कसं काय पेलवेल ते त्या शक्तीशी बोलणं. ते त्यांनी अभय दिल्यावरती मग मात्र सीतेने काही असं वाटतं मला महाराजांच्या उपस्थितीमध्ये, महाराज आहेत तिकडे, असे काही प्रसंग सांगितले तिने आपल्या आयुष्यातले जे कुठल्याही रामायणात नाही. आणि ते सांगितले म्हणजे कसं एक पाठी सांगायचं, खाट 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 खती तुम्ही बोलताय किंवा मी बोलतो, मी आता कसं बोलतोय तुमच्याशी, एक खाट 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 बोलतोय. आपलं काम फक्त ऐकून घेणं, हां, त्याला रिस्पॉन्स नो रिस्पॉन्स, त्याला काय नाही. आणि कुठेही ती मुभाच नव्हती की महाराजांशी मी बोलू शकेन किंवा त्या शक्तीशी काहीतरी बोलू शकेन, असं क्रॉस चेकिंग काहीच नव्हतं. फक्त प्रगट होत होतं. हां, फक्त ते ऐकायचं नुसतं, श्रुती जी असते ती ऐकायची. आणि मग ते कोण समोर असेल त्याला मुखोद्गार करायचा, लिहायचं, कारण त्यावेळेस रेकॉर्डर्स नव्हते कुठले. असे छोटे मोठे नाही. इतके दिवस कसं व्हायचं की महाराज जे बोध द्यायचे, की जे नंतर त्यांनी सांगितलं हे सीतेचे बोध आहेत, ते कसे 2 कडवी 3 कडवी असायची, पण हे एकदम काव्य निर्मिती मोठी 25 कडवी असायची, 25-30 असायची. त्याचं ते दमछाक व्हायची, पण ते कॅच करायचं, बोलायचं, दुसरं कोणतरी लिहायचं, कॅच करायचं, लिहायचं. ऑफिसची लोक ट्रेंड झाली होती. हो, ऑफिसमध्ये पण कधी पण यायचं. एकदा मला आठवतं, मी ऑफिसमध्ये असं बसलो होतो, आपलं काम करत होतो, तितक्यात माझा एक ऑफिसचा एम्प्लॉई आला, खूप हुशार आहे, आज खूप मोठा होऊन गेलाय तो आला. मी त्याला म्हटलं अरे दार बंद कर म्हटलं. कुमार त्याचं नाव. तो हिंदी बोलणार आहे, म्हणजे हिंदीमध्ये म्हटलं मला काहीतरी प्रगट होत आहे. त्याला माहीत होतं, तू लिही फक्त. आणि अख्खा एक प्रसंग त्रिगुण म्हणून आहे, जिथे त्या वाल्मिकी आश्रमामध्ये दोन्ही जुळ्या मुलांबरोबर सीतामाता राहताना साक्षात शंकर भगवान साधूचा वेश घेऊन त्या मुलांना बघायला आले, असा तो प्रसंग आहे. ओके. आपल्याला आठवत असेल कृष्णाचं, हो, गोकुळामध्ये भगवान कृष्ण गोपी वेश घेऊन गेले होते. तसं काहीतरी ते घडलं. आणि तो प्रसंग त्यांनी पूर्ण देश सांगितला. डम 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 रुब जाते विशाल का एक साधू आहे. ते आज सुद्धा वाचलं की माझ्या अंगावरती थरकाप शहारा येतो, एवढे पॉवरफुल प्रसंग आहेत. कारण मी त्या सीता शक्ती काव्यामधले काही प्रसंग वाचले, तर मला त्यात भगवान आदिशंकराचार्यांच्या रज्जू सर्प जो दृष्टांत आहे, तर त्याचा पण एक भाग मला त्याचा बोध आहे त्यात दिलेला. तर हे काही काव्य नुसतंच काव्य नाहीये, नुसतं कथाभाग पण नाही, त्यात आणि मोठं तत्वज्ञान आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे 3 भागात आहे, म्हणजे सीता शक्ती काव्य, त्यानंतर राधा भक्ती सुद्धा आणि महालक्ष्मी मुक्ती. तर मला आपण जसं काल बोललो, तर देवांनी या 3 स्टेज निर्माण केल्या या काव्यातलं. हे काव्य साधे नाहीत. सीता भक्ती काव्यामधून आपल्या या सगळ्या सामान्य लोकांना, देवांना काहीतरी अध्यात्म पुढे जावं किंवा प्रपंचकर्त्यांनी यांनी कुठेतरी परमार्थिक बाजूने पुढे जावं म्हणून सीता मातेने आपल्या लव कुशांना जो उपदेश केला, तोच आता याचा कोणी, आणि विशेष म्हणजे जगात हे असं कधीच कोणी प्रगट केलेलं नाहीये. हे पहिलंच लिखाण आहे. म्हणजे मी काकांना पुढे विचारतोच की हे कुठे कुठे गेलं, याचा कसा प्रवास झाला, हे सगळं विचारतो. पण आधी आपल्याला कल्पना देऊन ठेवतो की बालांना म्हणजे बालक बुद्धींच्या लोकांना मी इथे लवकुशांना हे एक दृष्टांत समजतो. म्हणजे इथे सीता म्हणजे प्रत्यक्ष चिलेदेव आहेत आणि लवकुश म्हणजे आपण सगळे आहेत, सामान्य लोक. तर या पद्धतीने तो बोध सुरू केला. मग तो पुढे गेला राधा, मग नवविधा भक्तीकडे गेला. राधा ही भक्तीची परमोच्च आचार्य आहेत, राधा राणी. मग त्या भक्तीकडे त्यांनी लोटलं. आणि मग महालक्ष्मी म्हणजे बघा, आता महालक्ष्मी काव्य आहे तिसऱ्या याचं. महालक्ष्मी म्हणजे ही
तिला परांबा म्हणतात, तिला याच्यात शक्ती संप्रदायामध्ये तिला ललिता त्रिपुर सुंदरी म्हटलंय, जी अष्टदशभुजा आहे तिला महालक्ष्मी म्हटलंय. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जे चित्र तिथे लावलंय ते आहे विष्णुपत्नी लक्ष्मीचं, पण ही लक्ष्मी मोक्षदात्री नाही. मोक्षदात्री जी लक्ष्मी आहे ती म्हणजे अष्टदशभुजा जी लक्ष्मी आहे, सप्तशतीनुसार मी सांगतोय. तर देवांनी मग मोक्षाकडे या स्टेजमधनं शेवटीला महालक्ष्मी काव्य निर्मिती करून आपल्याला मोक्षाचा पण संदेश दिलाय. इतकं ते गर्भतात, इतका त्याचा प्रचंड त्याचा गाभा आहे. आणि हे असं काव्य देवांनी निर्मिती करून घेतली. तर काका मी मग विचारतो की सीता काव्य पूर्ण कधी झालं आणि तुम्ही ते पहिल्यांदा कधी वाचून बघितलं की अरे म्हणजे तुम्ही प्रगट झालं असेल ते, आणि प्रगट झाल्यानंतर असा एक स्टेज आला असेल, तुम्हाला कळलं असेल की आता हे संपलं वाटतं, आणि मग तुम्हाला कळलं की अरे मग हे काव्य सीता शक्ती काव्य हे नाव कसं दिलं, आणि दुसरं म्हणजे की हे संपलं हे जाणीव कशी आपल्याला झाली आणि तुम्ही पहिल्यांदा वाचलं कसं? 98-99 मध्ये हा महाराजच सांगतात बरं की आता हे इट हॅज कम टू अ पॉइंट ऑफ आय वुड से कंपायलेशन. ओके, कम्प्लिशन असं नाही शब्द आहे, तो कंपायलेशन आहे. पण देवांनी कधी तुमच्यासोबत इंग्लिशमध्ये संवाद साधलाय का? नाही, नेहमी मराठीत, ते मराठीतच बोलायचे किंवा मग शक्ती ती हिंदीत वगैरे बोलायची बरेचदा, पण त्यांचं सगळं बोलणं हे मराठी असायचं. बरं. आणि त्यांचं फार मोठं बोलणं नसायचं, ते मी सांगितलं थोडं शब्द एखाद दोन वर्ष तेवढंच असायचं. ते पहिला मी जो बोध सांगितला तो कसा एकदम खटकन असा विजेच्या कडाड्यासारखा होता, कल्लोळसारखा. त्यामुळे त्यांचं थोडंसं, पण जेव्हा ह्या शक्ती बोलू लागल्या त्या खूप बोलायच्या. बरं. आणि मग हे बोलायचं 98ला तुम्हाला कळलं की हे पूर्ण झालं? हां, 98-99 साधारण कळलं. त्याचा रफ ड्राफ्ट तयार झाला. आणि मग तरीसुद्धा माझ्या मनात तो किंतु होता की अरे हे आपण कुठेतरी चुकीचं करतोय का. आणि नेमकं त्यावेळेस मी गेलो होतो इथे रवींद्रनाथ टागोरांची एक युनिव्हर्सिटी आहे बघा, काय म्हणतात त्याला, शांतिनिकेतन. ओके, बंगालला. तिथे मी गेलो होतो. बरं. तिथे एक सियाराम तिवारी म्हणून डॉक्टर सियाराम तिवारी होते, हिंदी डिपार्टमेंटचे हेड. ही वॉज सपोज टू बी द नॅशनल अथॉरिटी ऑन रामायण, हो, वाल्मिकी रामायण वगैरे. बरं. तर मी म्हटलं त्यांच्यापेक्षा अजून कोण असणार, म्हणून मी त्यांना भेटलो. जसं पठाणांना भेटलो होतो, हो हो, तरी सुद्धा माझं मन मानेना की अरे हे खरंच काहीतरी दिव्य आणि आपण खरंच झालंय का हे, खरं झालंय का म्हणून नाही. आणि मला भीती काय होती की ह्याला कुठलाच आधार नाहीये, कारण मला सांगितलं तर कुठलेही ग्रंथ वाचायचे नाहीत आता. बरोबर. आम्ही सांगू तेवढंच लिहायचं, त्याच्या पुढे म्हणजे स्वतःची अक्कल हुशारी चालवायची नाही कुठे. म्हणजे असं काव्य किंवा अशा प्रकारचं ते कथाभागा कुठे आलेला नाही, हा स्वतंत्र आहे. बरं. मग तुम्ही त्यांच्याकडे गेलो. बरं. त्या गृहस्थांनी ते अख्खं काव्य वाचलं. बरं. ते अख्खं काव्य वाचणं सोपं नाहीये. बरोबर. तुम्ही पण पाहिलं असेल. एक्झॅक्टली, बरोबर. सोपं नाहीये ते वाचणं. त्यांनी ते अख्खं वाचलं. क्या प्रॉब्लेम है तुम्हारा? तो म्हटलं सर इसको कोई ग्रंथ ये नहीं है, प्रमाण नहीं, आधार नहीं है. ना वाल्मीकि रामायण से लिया, ना इस रामायण से लिया, ना तुलसी रामायण से लिया है. तो मुझे डर लगता है. आता तो अधिकारी माणूस होता, म्हणजे इतका अधिकारी तो, आता तो गेले ते, पण अजून सुद्धा त्यांचा अधिकार लोक मानतात. म्हणजे तुम्ही विचार करा काय अधिकारी माणूस असेल तो, रामायणातली ऑथॉरिटी. ओके. आणि वाल्मिकी रामायण म्हणजे त्यांचा हे कोळलेला. बरोबर. म्हटलं मुझे मालूम नहीं कि वाल्मीकि रामायण में के मुताबिक सही है गलत है. तर त्यांनी मला एवढं आश्वासन दिलं, एक तो बोले तुम्हारा काव्य वाल्मीकि रामायण को खंडित नहीं करता. हो. तो त्याला मोडत नाही, कुठेही हे नाही करत, क्रॉस नाही करत. अगर वो करता है तो उसको पूरक है. क्या बात है, क्या बात है. लक्षण. बरोबर. उसमें जो खामियां थी, जो प्रसंग नहीं थे, जो विचार नहीं थे, जो सीता माता के मन में थे, वो अब इसमें प्रकट हुए. क्या बात है. अरे बापरे, ही मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. एक अथॉरिटेटिव्ह माणूस सांगतोय. आणि मी म्हटलं फिर मैं लिखूं इसको, प्रकाशित करूं. बोले तुम पूरी तरह प्रकाशित करो इसको, ये सही है कि गलत है ये हम तय करेंगे, जो उसके अभ्यासक होंगे, तुम नहीं करोगे, तुम लिखते रहो. त्यांच्याकडनं ही शब्दांनी ही त्याचा काय म्हणतात त्याच्याबद्दल ते सर्टिफिकेट मिळणं की हे रामायणाला पूरक आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचा वाल्मिकी रामायणाचा पूर्ण अभ्यास आहे त्यालाच माहिती आहे की त्याच्यामध्ये काय खामी, म्हणजे कमी आहे काय, त्यात कुठले प्रसंग नाहीत आणि कुठले पाहिजे होते. जर मग ही खूप मोठी गोष्ट आहे की देवांनी वाल्मिकी रामायणाला पूर्णत्वास नेलं. अगदी अगदी.
आपण बोलू शकतो. हा, म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही एकंदरीत विचार जर केला तर वाल्मिकी रामायणामध्ये जो भाग नाही तो चिलेदेवांनी पूर्ण केला. हे म्हणजे म्हणायला शब्द छोटे आहे, पण याच्या मागचा अर्थ किती मोठा आहे की वाल्मिकी रामायणात कधी प्रगट झालंय हा कलियुगाचा भाग, आणि कलियुगामध्ये देवांनी सीता काव्यामधून त्याला भाग जोडलाय आणि त्याला ऑथॉरिटीनी प्रगट करून दिला. आणि विशेष म्हणजे तुम्हाला त्यांच्यासारख्या, म्हणजे तुम्ही जे तिवारी सर म्हटले त्यांच्याकडनं, अशा अभ्यासकांकडनं त्याला सर्टिफिकेट मिळणं ही मोठी गोष्ट आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे त्यांचं नाव सिया राम तिवारी होतं. सिया आणि राम दोन्ही होते त्याच्यात. क्या बात आहे. ते बोलताय तर दोघे मिळून बोलताय असं क्या झालं बात ते. आहे. सियाराम सियारामनेच सांगितलं नाही हे ओके आहे म्हणून. तिथून आलो मग साधारण वर्ष 2000 मध्ये त्याचं पब्लिकेशन झालं. बरं. तर ते पब्लिकेशन करताना हिंदी काव्य जे होतं ते एक डॉक्टर उमाशंकर उपाध्यायांनी केलं. बरं. ती एक गंमत बघा. सियाराम तिवारींनी सर्टिफिकेट दिलं की ओके आता पब्लिश कर, आणि पब्लिश करताना उमाशंकर आले. क्या बात आहे. साक्षात शंकर क्या भगवान. बात आहे. उमा आणि शंकर आहेत Yes, दोघे. दोघेही आले. विशेष म्हणजे तुलसी रामायणात सुरुवातच उमाशंकरापासून होते. Yes, yes. तुलसी रामायणाची पण सुंदर आहे. आणि त्यावेळेस शांताबाई शेळके ह्या कवयित्रींनी त्याचं मराठी जे हे होतं संस्करण ते त्यांनी प्रकाशित केलं. हो. आणि ते स्वतःही म्हटल्या की ह्याच्यामध्ये एक वेगळाच दृष्टिकोन घेतलेला आहे सीता मातेचा, जिथे तिचं मातेचं रूप प्रगट झालेलं आहे, तिने काय संस्कार दिलेले आहेत. आणि तुम्ही म्हटलात तसं त्याच्या थ्रू ते आपल्याला मेसेजेस आहेत. बरोबर. की काय आपल्यामध्ये संस्कार पाहिजे. बरोबर. तर अशा प्रकारे ते सीता काव्य झालं. आणि त्यानंतर ते पुढे खूप प्रगट झालं. माझं म्हणणं काय की तोपर्यंत लोक त्याला ना एक प्रदीप वाघांचं काव्य असं कोणीच म्हणत नव्हतं. ते त्यांना सगळं आयदा सद्गुरू चिले महाराज म्हणायचे किंवा सीता मातेचं काव्य, हे दोनच त्यांना सोर्सेस माहिती होते. त्यामुळे असं कोणी म्हटलं नाही की अरे वा प्रदीप वाघ साहेब काय लिहिलंय तुम्ही, वा वा तुमची हे घ्या हार तुरे घ्या नारळ घ्या, असं कोणी केलं. कारण मी सगळ्यांना दाखवू इच्छितो हे सीता शक्ती काव्य आहे. आता खरं यात अजून ॲडिशन झालंय, नवीन कॉपी येणारच आहे, पण हे अतिशय दिव्य आहे. म्हणजे मी पण थोडं वाचलं हे, तर हे वाचताना आपल्याला कुठेतरी ना एक कळतं की त्या काव्यामध्ये काहीतरी गाभा आहे, काहीतरी शिकवण दिली आहे, आणि जे सामान्य रूपात प्रगट नाही. कारण सामान्य कवी जेव्हा कविता करतात किंवा जेव्हा एखादे लेख जबरदस्तीने लिहिल्या जातात शब्दाची मोडतोड करून, तर ते लक्षात येतं. पारमार्थिक आता अलीकडे खूप असा ट्रेंड आलाय, नर्मदा परिक्रमेवरती पुस्तकं, आध्यात्मिक अनुभूतीवरती पुस्तकं अशा अनेक येतात की कोणी गिरनारला गेलं त्याच्यावर लिहितं, कोणी नर्मदा परिक्रमेवरती लिहितं, कोणी दत्त परिक्रमेवरती लिहितं, अशा अनेक पुस्तकं येतात आणि ही शब्दाची मोडतोड असते कुठेतरी. पण असे काव्य वाचताना ज्याच्यामध्ये उपनिषदातले ब्रह्मसूत्रांमधले विशेष असे काही शिकवणी आपल्याला बघायला मिळतात, हे काही असामान्य अशी आहे. आणि जसं मी म्हटलं की देवांनी रामायणाला पूर्तता दिली, तर हा वेगळा कारण. तुम्हाला अजून एक सांगतो की टेंबेस्वामी महाराजांना भगवान वेदव्यासांचा अवतार पण म्हणतात. आता तो का म्हणतात म्हणून सांगतो की असं म्हटलं जातं की भगवान वेदव्यासांनी सगळ्या देवतांवरती पुराण केले आहेत, सगळ्या अवतारांवरती पुराण केले आहेत. नृसिंह अवतार, सगळ्या अवतारांवरती, कृष्ण नंतर राम, याच्यावर सगळं काही ना काही लिखाण झालेलं आहे देवांच्या सगळ्या अवतारांवरती, भगवान शंकरावरती, देवीवरती, गणपतीवरती. पण त्यांनी दत्तात्रय प्रभूंवरती काही लिहिलेलं नव्हतं, त्यांनी पुराणच केलं नव्हतं. आणि दत्त हा पूर्ण अवतार आहे देवांचा. म्हणून कलियुगामध्ये टेंबेस्वामींच्या रूपात भगवान वेदव्यास परत एकदा अवतीर्ण झाले आणि त्यांनी दत्त पुराण रचलं. असं एक पूर्ण समज नरसोबाच्या वाडीला अनेक ठिकाणी आहे. आणि मला फार मोठ्या व्यक्तींनी हा पण एक व्ह्यू सांगितलाय. म्हणजे टेंबेस्वामी महाराज जसे दत्त आहेत तसं ते वेदव्यास पण आहेत, कारण त्यांनी दत्त पुराण प्रकट केलंय. तसं आपले चिलेदेव हे वेद आपलं वाल्मिकींसारखे, त्यांनी वाल्मिकी रामायणाला पूर्तता दिली. तर हे सगळं अचंबित आणि अलौकिक आहे, सगळं दिव्य आहे, हे खरोखर दिव्य आहे. तर काका, हे सगळं काव्य प्रकट झाल्यानंतर तुम्ही याला पुढे प्रकाशित कसं केलं? आणि मग मी आधी सांगितलं की जगभरामध्ये याचे प्रयोग झाले, लोकांनी वाचलं, त्यानंतर लोकांना हे आवडलं, त्याला इटालियन सरकारकडनं अमेरिका आणि इंग्लंड याचा अनेक देशातनं त्याचा पुरस्कार पण मिळाले. तर तो सगळा प्रवास आम्हाला सांगा. बरं, कसं झालं, मी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यात हा एक छोटासा भाग होतो. बरोबर. माझ्या लक्षात काय आलं की चिले देवांच्या हातामध्ये एकटा मीच नव्हतो, त्यांच्या हातामध्ये इतर पण कलाकार होते. बरोबर. आणि आता हे एवढ्या वर्षांच्या प्रवासामध्ये माझ्या लक्षात आलं की कुठलाही व्यक्ती जो हात लावेल त्याला
तो त्यांच्या अप्रुव्हलचाच पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर स्टँडर्ड पाहिजे. बरोबर, तो त्या पद्धतीचा पाहिजे. हां, आणि ते तसेच चूजच करायचे. तर असा एक मध्येच मला जेव्हा ते प्रकाशन वगैरे झालं माझ्या मनात आलं ह्याच्यावरती एक नृत्य काहीतरी करावं काही ह्याच्यावरती. म्हणून मी वेड्यासारखा एका डान्सच्या क्लासला गेलो. डान्स शिकूया, म्हणजे डान्स शिकलो. ओके, बरं. आणि तो नेमका निघाला बॉलिवूड डान्स. बरं. तो बॉलिवूड डान्स शिकवायला लागले. तो डान्सचा क्लास झाल्यावरती मी एका मित्राकडे रडायला लागला. अरे म्हटलं ह्याच्याकरता नव्हतं आलं, मी क्लासिकल डान्स बघायला आलो होतो. मला वाटलं की भरतनाट्यम, कथक असं काहीतरी कोणीतरी शिकवेल तर निदान काहीतरी कळेल, म्हणजे मला डान्सर्सशी बोलता येईल असं मी त्याच्यासमोर बोलत होतो. नेमका आमचा क्लास संपल्यावर तिकडे एक डान्स क्लास होता कथकचा. ओके. तर तिकडचे 2 डान्सर्स असे घुंगरू बांधत होते आणि ते म्हटले, सर तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी म्हटलं कोण तुम्ही? नाही म्हणे, सर आमचा डान्स क्लास आहे, ह्याच्यानंतर तुम्ही काहीतरी बोलत होता डान्स तुम्हाला काहीतरी करायचं आहे. म्हटलं हो, म्हटलं काहीतरी करायचं आहे. त्यामुळे आमचा क्लास झाल्यावर मी भेटू का तुम्हाला? म्हटलं या. म्हटलं ह्याच बिल्डिंग, नेमकं माझं ऑफिस त्याच बिल्डिंगमध्ये हे कुठे? पुण्यामध्ये प्रभात हाऊस म्हणून आहे, अगदी जवळ आहे, शेजारी. प्रभात फिल्म थिएटर्सचे जे हे होते त्यांचं ते प्रभात हाऊस म्हणून आहे. बरं. तिथेच माझं ऑफिस आहे, तिथेच त्यांचा डान्स क्लास होता, तिथेच माझाही डान्स क्लास झाला. बरं. इकडे वेळासारखं नाचून आलो. मग ते लोक भेटायला आले, दोघी आल्या त्या, संपदा आणि वर्षा म्हणून. आणि तोपर्यंत काय झालेलं होतं की ते सांगायचं विसरलो की सीताशक्ती काव्याचं भरतनाट्यम शोज ऑलरेडी हे झाले, व्हिडिओ तयार झालेला होता. ओके, बरं. राधा भक्ती सुद्धाचे व्हायचे होते आणि त्याच्याकरता मी शोधत होतो. पण मग परत एक थोडं मागे नेतो की सीताशक्ती काव्य हे पहिले लोकांपर्यंत कसं आलं? कारण हे थोडं पुढे गेलो आपण की सीताशक्ती काव्य आता मला वाटतं 98ला ते तुम्ही 98-99ला कधी छापलं, 2000ला प्रकाशित झालं. आणि मग ते पहिल्यांदा लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या काही रिस्पॉन्स तुम्हाला आला. आणि दुसरं म्हणजे तुम्ही कुणाकुणाकडे, म्हणजे आध्यात्मिक व्यक्तीकडे किंवा भारतातले मोठे अभ्यासक, असं त्याचा प्रवास कसा झाला? बेसिकली काय झालं की पहिले मी चुकून पुढे निघून गेलो. राधा भक्ती आधी सीताशक्ती काव्यावर येऊया. माझे एक मित्र आहेत उदय देशपांडे म्हणून, आणि मी सांगितल्याप्रमाणे महाराज प्रत्येकाच्या अंतरंगातनं प्रगट होतात आणि ते काम करायला सांगतात. बरोबर. तर त्यांनी जेव्हा हे पुस्तकाचं प्रकाशन झालं, थोडंफार म्हणजे प्रिंट फॉर्ममध्ये आलं, तर म्हटलं मी ह्याच्यातले काही हे म्युझिक सेट केलं चालेल का? म्हटलं कर म्हटलं, कारण ती त्याची स्वयंप्रेरणा होती. आणि त्यांनी त्याच्यावरती एक साधारणपणे मला आठवतं आहे त्यांनी 12-15 काहीतरी ट्रॅक्स बनवले, खूपच सुंदर केले आणि अतिशय तरुण पोरगं होतो त्यावेळेस. तो अतिशय 25ला असेल तो, जस्ट नवीन म्युझिकमध्ये येत होता. खूप सुंदर ट्रॅक केला. आणि त्यावेळेस आम्ही भरतनाट्यमच्या क्लासला माझ्या मुलीला वगैरे पण न्यायचो. तिथून असा कनेक्ट झाला आणि एक भरतनाट्यम क्लासचे लोक म्हटले की आम्ही करतो ह्याचा डान्स. असं झालं, त्यांनीच व्हॉलंटिअर केलं. बरं. ते 2 कोरिओग्राफर्स होते, त्यांनी एवढे सुंदर डान्सेस बसवलेत त्याचे की विचारायची सोय नाही. बरं. तर ते सुंदर डान्सेस बसवले आणि मग त्याचा आम्ही एक व्हिडिओ फिल्म तयार केली. बरं. ते व्हिडिओ गंमत कशी, प्रत्येक वेळेस योग्य ती माणसं येऊन जोडली जायची त्याच्याशी. मग एक जो होता ज्यांनी फिल्मचा काहीतरी कोर्स वगैरे केला, तो आमच्याशी असोसिएट झाला. त्यांनी ते सगळं एडिटिंग केलं आणि खूप छान फिल्म तयार झाली. आणि कोणीतरी म्हटलं, सर ह्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला द्या पाठवून. म्हटलं काय? मी म्हटलं दे पाठवून, मला काय फरक पडतो. आम्ही पाठवून दिलं तिकडे अमेरिकेला, सॅन फ्रान्सिस्को शॉर्ट फिल्म फेस्टिवलला, जसं आपल्याकडे होतात ना पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वगैरे वगैरे, तशा फिल्म फेस्टिवलला पाठवून दिलं. आणि काही दिवसांनी आला की यू हॅव बीन अवॉर्डेड म्हणून. मी थक्कच झालो, म्हटलं अरे हे काय प्रकार आहे. आणि आम्ही त्यावेळेस 2 फिल्म फेस्टिवलला पाठवलं होता, एक स्पेनला पाठवलं होतं आणि अमेरिकेला पाठवलं. काही दिवसांतर स्पेनचं तार आली, ईमेल आला की यू हॅव बीन अवॉर्डेड ॲज इंटिग्रल रिअलायझेशन, म्हणजे सर्व दृष्टिकोनातनं परिपूर्ण असा हा पिक्चर आहे म्हणून. क्या बात आहे. सीताशक्ती काव्य. बरं. सर्व दृष्टिकोन म्हणजे त्यात लिरिक्स चांगले आहेत, मेसेजिंग चांगलं आहे, व्हिडिओ चांगला आहे, डान्स चांगला आहे, म्युझिक चांगलं आहे, सगळ्या दृष्टिकोनातनं. इनफॅक्ट तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे 2 वेगळ्या देशांचे जर ज्युरीज जे भारताबद्दल ज्यांना माहीत पण नाही गे आपल्या संस्कृतीत, ते जर ह्या काव्यांना अवॉर्ड्स देत आहेत, त्याची व्हॅल्यू जाणतायत, मी कोण आहे आता प्रश्न विचारणार? कारण मी नेहमी तरीसुद्धा प्रश्न विचारायचो की हे काय चाललंय. बरोबर. आणि तुम्हाला अगदी सांगतो, सिन्सिअरली पहिल्यांदा मी ते काव्य वाचलं, मीच लिहिलेलं.
तेव्हा क्या बात आहे. इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले तेव्हा मी वाचलं. तर तुम्हाला वाटलं असेल की आता याच्यात काहीतरी काहीतरी आहे, आहे. म्हणजे एवढ्या बाहेरच्या लोकांनी याला काहीतरी अवॉर्ड दिला, म्हणजे काहीतरी आपल्याकडनं लिहिलं गेलं. देवांच्या कृपेने काहीतरी प्रगट झालंय, लिहिल्या गेलंय. मग तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? नाही, मग मला काय झालं की मग मला त्याला जाणवलं की मर्म आहे त्याच्यामध्ये. आणि नेमकं त्यावेळेस प्रयागराजमध्ये एक कवी संमेलन होतं. तिकडे माझे ज्यांनी माझे हिंदीचं शुद्धीकरण केलं त्यांनी मला त्याचं आमंत्रण केलं की त्याला तुम्ही जा म्हणून. मग तिकडे मी प्रगट केलं. साधारण 50 एक कवी होते बरं. आणि सगळे खास हिंदीतले अगदी तयार कवी ज्याला सगळे हिंदी सायडर. हां, हिंदी साहित्यातले तयार कवी. त्या लोकांनी ते काव्य ऐकलं, ते व्हिडिओ बघितले आणि मला येऊन नमस्कारच केला. म्हणे आम्हाला देवाचा साक्षात्कार झाला. ह्या शब्दात ते बोलले, आज हमें ईश्वर का साक्षात्कार हो गया. अरे बापरे. काय तुम्ही बघा ना, ज्याला म्हणतात ना की समटाईम्स कस्तुरी मृगाला माहीत नसतं. त्याच्याजवळ कस्तुरी आहे. कस्तुरी. देवाने तुमच्याजवळ कस्तुरी कस्तुरी दिली, दिली. तुमच्या लक्षात आलं मला नाही लवकर. माहित नव्हतं. बरोबर. आणि हे सगळे खंदे कवी बरं का, भारतभर हिंदी कवी म्हणून साहित्यात प्रसिद्ध तुम्ही म्हणतात तसे मोठे मोठे साहित्यिक, ते लोक येऊन म्हणतायत आज हमें ईश्वर का साक्षात्कार हो गया. आणि ते खोटं नव्हते बोलत, म्हणजे स्तुती म्हणून नाही, बरोबर. ते साक्षात तरी अनुभूती झाली होती त्यांना. त्यांना काहीतरी मर्म त्यात जाणवलं. आणि त्या ज्या संस्थेने ते फंक्शन ऑर्गनाईज केलं होतं त्यांनी त्या काव्याला त्यावेळेस साहित्य शिरोमणी असा खिताब दिला. ओ, प्रयागराजला कुठल्या या या सीता काव्याला साहित्य शिरोमणी असं नाव दिलं त्याला. क्या बात आहे. तो पण आज आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी आपले सर्टिफिकेट आहेत या वेबसाईटवरती आहेत आपल्या. अर्थात ते हळूहळू माझा पण जो काही अज्ञान होतं त्याच्याबद्दलचं ते देवांनीच दूर केलं. त्या देवाने हळूहळू दूर केलं. नाही तो थोडासा माझाही अहंकार होता की हे काय चाललंय मीच आपल्या काहीतरी मुलग्यासारखं विचारत होतो. पण अचानक असं काहीतरी प्रगट होणं, म्हणजे आपलं ध्यानीमणी नसतानाही देवांनी असं निर्माण करून घेणं, तर साहजिकच आहे कुणाच्याही मनात प्रश्नचिन्ह उत्पन्न होईल की आणि काय होतं ना की आपण पुस्तकात वाचणं वेगळं, की असं काहीतरी प्रगट होत असतं, असं स्फुरत असतं वगैरे वगैरे. जेव्हा आता मला तर ते काय होत नाही, पण तुमच्याबद्दल ते झाल्यानंतर सुरुवातीला काय होतं हे कळायलाच बराचसा कालावधी जात असावा. खूप गेलं. पण त्यानंतर मग मी मात्र सिन्सिअर झालो. म्हटलं नाही, म्हटलं आपलंच काहीतरी चुकतंय. आणि विशेष मला वाटतं की आज आपण एवढ्या वर्षानंतर त्याच्याबद्दल बोलतोय. हो. 2000 साली जे प्रकाशित झाला, 2025 आहे, 26 आहे, तर 25 वर्षानंतर त्या काव्याबद्दल देवांच्या उपस्थितीत आपण बोलतोय. हे विशेषच मला वाटतं. कारण पॉडकास्ट सुरू केल्यानंतर मला फार आनंद वाटतो की अशा सगळ्या देवांच्या भक्तांशी, विविध संतांच्या भक्तांशी मला भेटायला मिळतंय. यातनं एक गोष्ट कळते की संत देह हा त्यांच्यासाठी क्षणभंगूर असतो. त्यांच्यासाठी देहाला काही महत्व नसतं. ते देहात आहेत किंवा नाही आहेत, ते देह धारणही करू शकतात आणि त्यांच्यासाठी तो खेळ असतो. पण त्यांचं कार्य किती ग्लोबल चालतं. म्हणजे आपण जे आता हे इमॅजिन पण नाही करू शकत की असं काहीतरी कार्य देव आता एकंदरीत देवांचं जर चरित्र कोणी वाचलं आणि चरित्र वाचल्यानंतर त्याला जरी सीताकाव्य वाचायला दिलं, तर एकंदरीत जीवन कार्य जर देवांची पद्धत, देवांचं लीला करण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, तर कोणीच असं हे रिलेट नाही करणार त्यांच्या चरित्राशी. कारण त्यांचं जे होतं तसं अवधूत प्रवृत्तीचं होतं सगळं. ते त्यांच्या मस्तीत त्यांना जे वाटेल त्यांनी तसं ते केलं. पण त्याच दत्तप्रभूंनी सीता काव्यासारखं, राधा काव्यासारखं, महालक्ष्मी काव्यासारखं हे महाकाव्य निर्मिती करून घेतली. हे महाकाव्य आहेत आणि अभंग वेगवेगळ्या व्यक्तींकडनं ते निर्मिती करून घेतात आहे, गर्भ म्हणजे त्याला अर्थ असलेली. तर अशा सगळ्या काव्यातनं एक गोष्ट आपल्याला जाणवते की आपल्या डोळ्यांना आणि आपल्या बुद्धीच्या क्षमतांना जे चिलेदेव जाणवतात ते फक्त आपली ती कुवत आहे. मला असं वाटतं की आपल्या चष्म्यातनं आपण त्यांना बघतोय. दत्तप्रभू आहेत, ते साक्षात ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते बघतात, ते आपल्याला दाखवतात की बघ मी असा आहे म्हणून आपल्याला ते दिसतं. त्यांनी जर विश्वरूप दर्शन प्रगट केलं तर आपण बघू शकणार नाही त्याचं रूप. ते म्हणून ते पैजारवाडीला अशा स्वरूपात आहेत, साध्या कुर्ता पैजामामध्ये आपल्या पुढे प्रगट झाले. हे खरोखर दिव्य आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा आपण कधी आपला वाचण्याचा योग येईलच, तर हे जेव्हा आपण वाचाल त्या आपल्याला गोष्ट, मी यातले काही काव्य काकांनी पण मला ते कवठाचा जो प्रसंग आहे तो जो मी ऐकलं, सीतामातेच्या कथा येत आलेल्या सुंदर, ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की मला आधी वाटलं काव्य म्हणजे काहीतरी गाण्याच्या स्वरूपात असावं. कारण मी काही पुस्तकं वाचले आहेत, साईबाबांच्या एका भक्ताने मला एक प्रेझेंट केलं होतं पुस्तक, त्यामध्ये गाण्याच्या स्वरूपात ते लिहिलेलं होतं, आपल्या गुरुची महती.
पण हे काहीतरी वेगळं आहे ज्याच्यामध्ये सूत्र देवांनी प्रगट केलं आणि हे सूत्र सहज उत्पन्न होऊ शकत नाहीत. म्हणजे एखाद्याला ज्ञानेश्वरीवर जर लिहायचंय तर त्याचा अभ्यासही तसाच पाहिजे. आता तुमचं सगळं जे एज्युकेशन आहे, तुमचं जी जडणघडण आहे ती ज्या पद्धतीची आहे आणि हे ज्या पद्धतीचं तयार झालंय हा फार एकदम साऊथ आणि नॉर्थ पोल सारखं आहे ते. त्यामुळे हे देवांचं कार्य अचाट आहे, अतिशय अचाट आहे. आणि आपण याच्यावर बोलतोय हे मला जास्त चांगलं वाटतंय की याच्यावर चर्चा होणं फार जास्त गरजेची होती. आणि देव कशी कृपा करतील हे सांगू शकत नाही. ह्या काव्याचं मी सांगितल्याप्रमाणे मराठी किंवा हिंदीमध्ये ते प्रगट झालं. मग त्यानंतर मराठीतली जे प्रगट झाले ते हिंदी बनवलं, हिंदीतले मराठीत केले आणि 2 पुस्तकं निर्माण झाली. बरं. मग एक इथे माझे मित्र आहेत डॉक्टर अवनीश ठाणावाला, बरं, त्यांनी त्याचं एक गुजराती व्हर्जन तयार केलं. हो बरं. मग त्यांनी ते गुजराती व्हर्जन झालं हे अमेरिकेतले त्यांच्या एका मित्राला सांगितलं, गुजराती मित्राला. तो म्हटला तुम्ही याल अमेरिकेला तेव्हा घेऊन या. मग अमेरिकेला गेलो तेव्हा ते भरत गोयल म्हणून आहे, अतिशय सज्वळ व्यक्ती आहे, पूर्ण आपल्या संस्कृतीशी एकरूप राहतात अमेरिकेत जरी असले तरी. तर त्यांनी मग त्याचं पहिलं सीता काव्याचं प्रेझेंटेशन पहिलं तिथे ठेवलं. तिकडे एक समर्पण टेम्पल म्हणून आहे, बरं, कारण 150 आपले लोक होते तेव्हा तिथे तो पहिले प्रगट केलं गेलं. त्यानंतर तिकडे ते प्रगट झाल्यावरती लोकांना आवडलं म्हणून तिकडच्या चिन्मया मिशनवाले लोक म्हटले अरे आमच्याकडे पण करा. मग त्यांच्याकडे ते प्रगट केलं. तिकडचे स्वामीजी खूप ज्ञानी होते. बरं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सगळं प्रेझेंटेशन त्यांनी पाहिलं आणि ते इंग्लिशमध्ये बोलतात. त्यामुळे दिस इज द न्यू उपनिषद इन रायटिंग असं ते मला. क्या बात आहे. अरे बापरे. ते चिन्मयानंदचे आश्रमचे स्वामी असं म्हटले. अर्थात आता त्यांना लक्षात आहे की नाही माहिती नाही, पण त्यावेळेस ते उत्स्फूर्त बोलले दिस इज द न्यू उपनिषद इन रायटिंग. म्हणजे अजून जे निर्माण होत आहे असं एक ते नवीन उपनिषद आहे. तर हे सगळं श्रेय महाराजांना आहे, आपल्याला काहीच नाही. तिथे मग त्याचे शोध झाले. आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे एक कॅनडाहून एक मुलगी आली ती भारताला, ती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी कोर्स करत होती. तिने हे काव्य बघितलं. नेमकं ती त्यावेळेस विमेन्स रोल मॉडेल ह्याच्यावरती सर्वे करत होती ती भारतामध्ये. आणि तिच्या त्या सर्वेमध्ये ते निघालं की सीता इज स्टील ए करंट वेल नोन रोल मॉडेल फॉर इंडियन्स म्हणून, त्या कॅनेडियन मुलीच्या. त्यामुळे हे काव्य किती रेलेव्हंट आहे अजून सुद्धा हे लक्षात येतं. बरोबर आहे. काका, या सगळ्या काव्याला जर आम्हाला सगळ्यांना वाचायचं असलं, त्याचे व्हिडिओज बघायचे असले तर कुठल्या वेबसाईटवरती जायला पाहिजे? ती वेबसाईट एकदा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा. आपल्या सगळ्यांच्या सवलतीसाठी एक वेबसाईट आहे, ती नोट करून घ्या. www.sita-radha-lakshmi.org या वेबसाईटवर गेलात तर ह्या तिन्ही काव्य तुम्हाला बघायला मिळतील. ओके. आणि महाराजांनी अशी काहीतरी गंमत केली माझी की हे तिन्ही काव्य म्हणजे हे सीताशक्ती काव्य, एक राधा भक्तीसुधा, महालक्ष्मी मुक्ती संवाद हे तर दिलेत. आणि मग छोटे छोटे काही काव्य मध्ये मध्ये ते देत गेले. जे एक त्यातलं आहे श्री लक्ष्मण स्नेह काव्य. त्यात लक्ष्मण ह्यांचे मनोगत सांगितलेले आहे. ते आपण नंतर कधी. काका, आपण एक विसरलो या सगळ्या संवादात. तुम्हाला ठाकूर महाराजांचा पण संवाद, तुम्हाला सहवास लाभला होता. ठाकूर महाराजांचं पहिलं दर्शन आपल्याला कसं झालं आणि ठाकूर महाराजांचा आपल्या घरावरती कृपा आशीर्वाद कसा होता? याचं असं झालं की आम्ही ज्या सोसायटीत ह्याच्या आधी राहत होतो, हिलव्ह्यू सोसायटी पौड रोडला, त्याच सोसायटी आमच्याच घरासमोरच्या घरामध्ये एक भोसले कुटुंब, अतिशय श्रद्धाळू, अतिशय भक्तिपूर्ण, ते राहायला आले. आणि त्यांच्याकडे ठाकूर महाराज येत असत. आणि नेमकं असं घडलेलं की ठाकूर महाराजांनी चिले महाराजांचं महात्म्य लिहिलेलं आहे. बरोबर. ते आम्ही वाचत होतो. तुम्ही वाचत होते? हां, आम्ही ते वाचत म्हणजे आई वाचायची. बरोबर. घरात माहित होतं की आहे. बरोबर बरोबर. आणि ते मधुकर ठाकूर असं लिहिलंय कोणीतरी, असं माहितीच होतं. आमच्या बायको पण वाचायची. आणि तेच मधुकर ठाकूर आता समोर येऊन राहिलेले आहेत, भेटीला आलेले आहेत म्हणून कळल्यावरती आम्ही मग दर्शनाला गेलो. मग त्यांचं दर्शन घेत राहिलो आम्ही, ते आशीर्वाद देत राहिले. आणि मग एकदा जेव्हा हे पूर्ण झालं तेव्हा मी त्यांना सांगितलं की, मग तेव्हा प्रकाशित नव्हतं की महाराज हे पूर्ण झालेलं आहे काव्य, आता हे प्रकाशित झालं पाहिजे आणि प्रसार झाला पाहिजे.
त्यांनी बघितलं ते आणि त्यांनी काय आशीर्वाद द्यावा तो फार विलक्षण आणि वेगळा आहे. तो म्हणे प्रकाशित होईल म्हणजे पब्लिश होईल, पण प्रकाशात तुझ्या पश्चात होईल. बरं. म्हणजे मला ते थोडं ऑड वाटलं की म्हणजे प्रकाशित होईल पण प्रकाशात तुझ्या पश्चात येईल, म्हणजे त्याचा खरा प्रसार हे म्हणजे तुला तुझ्या लाईफटाईममध्ये त्याचं काही नाही मिळणार असं किंवा असं बरं. काही. मला त्या थोडं नाराजी पण झाली माझी. पण नेमकं हे माझे त्यावेळेस मोठे प्रोजेक्ट्स चालू होते ना ऑल ओव्हर इंडिया. ओरिसामधले काही लोकांना कळलं ते लोक पण फॉलो करत होते हे काव्य, प्लस आमचं हे उद्योजकतेचं काम चालू होतं. तिथे कळल्यावरती तिथलचा एक मला आश्चर्य वाटेल, एक गोरा ख्रिश्चन प्रिस्ट आला, बरं. ट्रेननी आला पुण्याला, बरं. सेकंड क्लासमध्ये बसून आला. बरं. मला येऊन ऑफिसमध्ये भेटला, हे सगळी माहिती करून घेतली आणि तो म्हटला की त्याला जेव्हा कळलं की हे माझ्या पश्चात प्रकाशात येणार आहे, तो म्हटला मी हे सांभाळून ठेवेन. अरे बापरे. आणि तो त्याची इंग्लिश काव्याची प्रती घेऊन गेला. आता कुठे सांभाळलाय नंतर कधी तो फादर भेटला नाही मला, पण तो अतिशय आदराने घेऊन गेला आणि व्यवस्थित सांभाळून ठेवलं असेल पुढे त्यांनी. इनफॅक्ट आमच्या ते नंतर लक्षात आलं की ज्या लोकांना काहीतरी अध्यात्मातली जाण आहे, कळतं, ते लोकांनी नुसतं हातात घेतलं तरी त्यांना कळतं की हे वेगळं विशेष आहे. हां. अच्छा, एक मध्ये सांगायचं राहिलं, जसं ठाकूर महाराजांना हे दाखवलं काव्य, तसं जेव्हा व्हिडिओ झाले होते त्याचं प्रथम शो आम्ही एक गणपती सच्चिदानंद स्वामी आहेत म्हैसूरचे, बरोबर, ते आले बरोबर. ते नाशिकला, बरं. त्यांना दाखवलं. बरं. पूर्ण 45 मिनिटं त्यांनी ते बघितलं. बरं. जी व्यक्ती एखाद मिनिटं सुद्धा तुम्हाला भेटत नाही, ती व्यक्ती 45 मिनिटं तिथे बसून राहिली, तिने अख्खं बघितलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला. इनफॅक्ट त्याच्यानंतरच त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. ते फार मोठे सत्पुरुष आहेत. मोठे सत्पुरुष. दत्त संप्रदायामध्ये आणि संप्रदायातले. गणपत्य संप्रदायात विशेष त्यांना हे आहे. म्हैसूरला त्यांचा बरोबर. त्यांचा सत्कार पण केला. हो, मला त्यावेळेस झाले, त्यांनी माझा सत्कार पण केला होता. स्वामीजींचं एक गणेश सहस्त्रनामाचं पुस्तक मला एकाने दिलंय, म्हणून मला त्यांच्याबद्दल माहिती आहे. तर त्यांचा म्हैसूरला आणि दक्षिण भारतात मोठं नाव आहे त्यांचं. खरं. तर फार मोठी गोष्ट आहे की एवढ्या सत्पुरुषांचं पण आहे आणि ठाकूर महाराजांचं पण काव्य आपल्याकडून लिहिलं गेलं. तर हे विशेष आहे. ती एक विलक्षण गोष्ट आहे. ठाकूर महाराजांनी आम्हाला पदोपदी खूप गाईड केलं आमच्या फॅमिलीला. मग कालांतराने ते जेव्हा काय म्हणतात आजारी रेस्टिंग पिरियडमध्ये आले, हां, आजारी झाले, मग काही फारशी लोकांना भेटत नसत. आणि जसं हे आता तोपर्यंत हे सीता राधा महालक्ष्मी तिन्ही काव्य झालेली होती, साधारण मोठी कामं झालेली होती. एक दिवशी मला असं वाटलं, महाराज अंतरंगातनं मला बोलले की हे बघ, तुला मी काम देणार आहे वेगळं. म्हटलं काय? ठाकूर महाराजांचं महात्म्य लिहायचं. म्हटलं मी कसं लिहिणार, मला काय माहिती काय, एवढं काही मला त्यांचा फार काही त्यांचा गाढा परिचय नाही म्हणे. मग त्यांनी डिक्टेशन सुरू केलं. पहिले 4 ओव्या आहेत त्यांनी स्वतः डिक्टेट केल्या. फार इंटरेस्टिंग ओव्या आहेत त्या. म्हणजे ॲक्च्युअल दत्त भगवान कुठून आले ह्याची ते 4 ओव्या आहेत त्या, पहिल्या 4 ओव्या. आणि त्यानंतर मला म्हटलं आता पुढे सांगा महाराज. नाही पुढे त्यांचं चरित्र वाचायचं पूर्ण, साधारण 1001 पानी चरित्र होतं आणि त्याच्यातनं ते काढायचं म्हणे. मग ते सगळं चरित्र वाचलं, त्यांना त्याच्या प्रत्येक चॅप्टरची एक ओवी तयार झाली, 1-2 ओवी असे तयार झाली. 78 ओव्या तयार झाल्या. बरं. आणि त्याचं जेव्हा प्रोग्रेशन होत होतं, मी त्यांचे जे निसीम भक्त आहेत भोसले साहेब आणि त्यांचे चिरंजीव पण असतात निनादजी, ते फार मोठे आध्यात्मिक व्यक्ती, त्यांना मी सांगितलं की असं लिखाण होत आहे. तर ते लोक म्हटले 108 लिहिले पाहिजे तुम्ही. 78 झाल्यावर फुल ब्लँक आउट झालं. एक म्हणजे एक शब्द सुद्धा लिहिता येईना. नाही म्हटलं आता पुढं जातच नाही ते. ठीक आहे म्हणा, 78 तर 78 पब्लिश करू आपण. ते पब्लिश करून मग त्यांच्या एका समारंभामध्ये निनाददादांनी त्याला परमिशन दिली आणि मी ते वाचून दाखवलं आणि सगळ्या भक्तांनी त्याच्या कॉपीज घेतल्या. नंतर कळलं की ते प्रत्येकजण ती कॉपीज जी आहे छोटी, असं छोटंसंच आहे महात्म्य, ते असं स्वतःच्या खिशात ठेवतात तिकडे आणि बरोबर बाळगतात आणि सत्संग होतो त्यांचा महिन्यात नाही तर तेव्हा ते वाचन करतात. बरं. महाराजांना हे आम्ही सांगितलं होतं ते असताना, मग त्यांनी आशीर्वाद दिला होता त्याला. मग त्यांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यावर मग शेवटची एक ओवी आली. मग मी त्या निनाद दादांना आणि त्यांना सांगितलं, हो शेवटची एक ओवी आली. पण आता किती ओव्या झाल्या? म्हटलं आता 79 झालं 79. मग त्यांनी सांगितलं महाराज हे 79व्या वर्षी गेले. 79. म्हणजे प्रत्येक त्यांच्या वयाप्रमाणे तेवढ्या त्या ओव्या झालेल्या होत्या. क्या बात आहे.
सगळं अतिशय दिव्य आहे. दिव्य. तर मित्रांनो, असं बघा, जसं चिन्मय मिशनचे ते स्वामीजी म्हटले की हे उपनिषद प्रगट होत आहे. जसं आधी पण झालं, ते जे रामायणाचे अभ्यासक होते ते म्हटले की रामायणातला जो उन्हा भाग होता तो या काव्यातनं पूर्ण झाला. तर आपण देवाच्या कार्याची व्याप्ती, चिलेदेवांच्या कार्याची व्याप्ती यातनं एक झलक आपल्याला मिळते की पैजरवाडीचे दत्तात्रय प्रभू, नरसोबावाडीचे दत्तात्रय प्रभू असलेले चिलेदेव, हे काय त्यांचं कार्य चाललंय, ते कशा पद्धतीने कार्य करत होते. मी बऱ्याच लोकांना भेटतोय, गेल्या 10 वर्षाला भेटतोय. बघा, या लोकांच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टीतनं देवांनी अचाट कार्य केलेलं आहे. म्हणजे मी एकांशी बोलत होतो, मला लक्षात नाही, एका पॉडकास्टमध्ये ते म्हटले की आम्हाला 30 ते 40 वर्षाआधी देवांनी सांगितलं होतं की तू पेरू खायचा नाही, आणि 30 वर्षामध्ये निघून गेले. त्यांनी कधी पेरू खाल्ला नाही खाल्ला असं झालं, पण देवांचे शब्द त्यांना लक्षात होते की पेरू खायचा नाही असं देवांनी सांगितलं होतं. म्हणून पेरू कुठेतरी त्यांच्या जीवनात नव्हता. त्या आता 60-70च्या पुढे आहेत. तेव्हा त्यांना पोटात दुखायला लागलं म्हणून डॉक्टरांचं त्यांनी सगळं ते चेकअप केलं किडनीचं. तर डॉक्टर म्हटले तुमच्या पोटामध्ये अगदी छोटासा एक खडा आहे, स्टोन. तर तो खडा तो तसाच आहे, पण जर आपण कधी पेरू वगैरे अशी फळं खाल्ली असते तर तो वाढत जाऊन आपल्याला किडनीचा मोठा गाल ब्लॅडर वगैरे असं काही झालं असतं. तर देवांनी हे 40 वर्षांनी त्यांना सांगितलं की पेरू खायचा नाही. 40 वर्षानंतर काय होणार आहे देवांना आधीच कळलं होतं. त्या काकू म्हटलं की तेव्हा नंतर जेव्हा मी डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमच्या छोटासा खडा आहे, तर मे बी देवांनी तेव्हाच तो खडा तिथेच ठेवला असेल, प्रारब्ध की तो खडा तुझ्या किडनीत राहील, पण तू पेरू जर खाल्ला नाही तर मी त्याला अडवून ठेवेल. तर असं ते देवाचं अनाकलनीय कार्य आहे. नरसोबावाडीचे हे दत्त, काय बोलू, म्हणजे मला त्यांच्याबद्दल बोलताना नेहमी अंगावर काटा येतो. तर असं हे सगळं काव्य आहे. काकांनी एवढा महत्त्वाचा वेळ आपल्याला दिला. आपण या काव्याबद्दल बोलू शकलो, देवांच्या चरित्राबद्दल बोलू शकलो. काकांनी त्यांना बघितलंय, त्यांचं दर्शन घेतलंय. काय ना, अवतारी महापुरुषांच्या एका दृष्टिक्षेपात जो जीव येतो त्याचा ते कधी ना कधी उद्धार करून राहतात. आणि त्यांचा जसं परिसाला लोखंड लागल्यानंतर त्याचं सोनं होतं, तसं अवतारी महात्म्यांचं एकदा जरी दर्शन झालं तरी त्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय ते कधीही त्यांची कृपा थांबत नसते, तर ती ऊर्ध्वगामी होऊन राहते. तर असा हा सगळा पॉडकास्ट, आणि काकांचे मी किती धन्यवाद देऊ की असाही चिले महाराजांच्या चरित्राचा दृष्टिकोन आम्हाला लक्षात आला, कळला. आणि माझ्यासारख्या, मला जे बघतील सगळे आपले तरुण जे माझे मित्र आहेत, तर या सगळ्या वर्गासाठी ही एक शिकवण आहे की देवांना आपल्या चष्म्यातनं न बघता ग्लोबल कार्य, जसं माऊली म्हणतात की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले, तसे या सगळ्या अवतारी महापुरुषांच्या हृदयामध्ये विश्वाचं आर्त असतं आणि तेच ते प्रगट करत जात असतात. तर या नोटवर इथे थांबतो. काकांचे खूप धन्यवाद देतो. चिले महाराजांच्या चरणी ही सगळी सेवा अर्पण करतो आणि खरोखर देवांची कृपा समजतो की आज हा सगळा संवाद इथे करता आला. कारण या संवादावरती आपण जेव्हा चिंतन करू पुढे, तेव्हा लक्षात येईल की देवांच्या कार्याची पद्धत, देवांच्या कार्याची व्याप्ती ही आपल्या कृतीच्या बाहेर आहे. आणि इथूनच खरी अनन्य शरणागती सुरू होते असं मला वाटतं. आणि ती आपल्या सगळ्यांना कळावी. कारण यातनं कळू शकतं आपल्याला की रामायणाला जे पूर्तता देऊ शकतात त्या जगात काही करू शकतात. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जयशंकर, ओम दत्त चिले. नमस्कार काका, धन्यवाद. नमस्कार.